बोला, बोला. हां सर बोला. हां, तुमचे काही विषय होते, काही प्रश्न होते, तुम्ही विचारू शकता. माझे काही प्रश्न नाही आहेत सर सध्या काही. ओके. नाही मध्यंतरी तुम्ही कॉल केले होते, पण हो. काय मला तुम्हाला काय त्याच्यावर उत्तर द्यायचं होतं. त्यावेळेस सर मी एक PWDचं एक टेंडर भरलं होतं सर ओके, ओके, आणि ओके. ते हां, रोड हो. ओके, ओके. आलं नाही तर ते लक्षात आलं काय माझ्या. रिजेक्ट केलं होतं त्यांनी सर. हो. त्याने रिजेक्ट केलं होतं, बरोबर. एक गोष्ट लक्षात घ्या. हां, पण नंतर एक हां. हां, एक गोष्ट लक्षात असू द्या. टेंडर भरणं चांगला विषय आहे. फक्त आता कुठलंही टेंडर हो. भरत असताना 90% जे तुम्हाला टेंडर भरत असताना जी काळजी घ्यायची आहे, तर ती घ्यायची आहे कागदपत्राची. बरोबर आहे सर. कागदपत्र 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 पर्यंत प्रॉपर चेक करायचे. सर्वात महत्वाचा विषय लक्षात ठेवा. जर हो. सिव्हिल संदर्भात जर काम करत असाल, म्हणजे बांधकामाच्या रिलेटेड काम करत असाल, तर कागदपत्र सोडून द्या. सर्वात अगोदर इस्टिमेट बघायचा, कामाचं बी शेड्यूल बघायचं आणि मग ते कागदपत्राला जायचे. जर ते तुमच्या बजेटमध्ये बसत असेल, तेवढे पैसे तुमच्याकडे असतील, तेवढ्या पैशाचं तुमच्याकडे नियोजन लागत असेल, तर पुढे जा, नाहीतर नाही. मला तरी असं वाटतं की तुम्ही कदाचित आपला प्रोग्राम जॉईन केला होता, बरोबर. आपल्या प्रोग्रामचा महत्वाचा तो बेस होता की कागदपत्राला प्रथम प्राधान्य द्यायचं आहे. जी कागदपत्र विचारलेली आहे ती जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत पुढे जायचं आहे. तर यापुढे तेवढी काळजी करा, जेणेकरून टेंडरमध्ये तुम्ही कधी रिजेक्ट होता कामा नये. भले तुम्ही ओके सर. हो. एखाद्या वेळेसला रेटला रिजेक्ट झाले तर मला काही वाटणार नाही, पण तुम्ही हो. आपल्या चॅनल कडून आहेत तर तुम्ही कागदपत्रामध्ये तरी रिजेक्ट व्हायला नको. ओके सर. ठीक ओके. आहे. काय अडचण असेल ठीक. कागदपत्राच्या संदर्भात आजही तुम्ही मला विचारू शकता. आपण तुमचा प्रश्न झाल्यानंतरच पुढे जाऊ. नाही सर, काही नाही अडचण, काही नाही. ओके. तुमच्या नंतर आहेत वेदांत खैरे जालन्यामध्ये. हॅलो, येतोय सर आवाज? येस, येस. पहिले तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो मी. तुम्ही मध्यंतरी मला जे CSRचं प्रपोजल पाठवलं होतं ते चालत नाही. हो, मी बाकी ठिकाणाहून माहिती घेतली आणि मला हेच उत्तर भेटलं की त्याच्यामध्ये नाही होणार, ते करता येणार. तर थोडं मी वेगळा पर्याय निवडलेला आहे त्याच्यामध्ये आणि माझ्या नाही, प्रश्नाचं समाधान तुम्हाला झालेलं आहे. तुम्हाला वेगळा पर्याय पण निवडण्याची गरज नाही. बर आपल्या ऑफिसला CSRचं रिअल इस्टिमेटचं प्रपोजल आलेलं आहे. बर बर बर. जेव्हा पण तुम्ही चक्कर मारली तर ते प्रपोजल बघून घ्या कसं आहे तर, आणि बस त्या प्रपोजलची कॉपी पेस्ट करा. 100% तुमचं काम होऊन जाईल. ठीक आहे. चालेल, उद्या आहे मी संभाजीनगरला, व्हिजिट करेल. उद्या माझा तुळजापूर दौरा आहे, तर मी तिकडे जातो. तर मग उद्या मी नसेल तरी तुमचं काम होऊन जाईल, हरकत नाही. चालेल चालेल चालेल. हो. नंतर महावीर जैन आहेत बुलढाण्यामधनं. हॅलो सर, गुड मॉर्निंग सर, गुड आफ्टरनून सर. आफ्टरनून. बोला, हॅलो. बोला, बोला. हां सर, ते मला स्टार्ट करायचं होतं सर, तर थोडं डॉक्युमेंटेशन वगैरे आणि निवड करायची होती की कुठून स्टार्ट करायचं काय, तर त्याचं थोडं गायडन्स हवं होतं सर. ओके. सर्वप्रथम आपल्याला प्रोप्रायटरशिप पासून तुम्हाला सुरुवात करायची आहे, बरोबर. ओके. प्रोप्रायटर हं. पासून तुम्हाला सुरुवात करायची आहे. बेसिक ITR पर्यंत मला वाटतं तुम्ही केलंय, वाटतं ITR वगैरे. हो, ITR वगैरे झालं सर. प्रॉपर जेमचं रजिस्ट्रेशन करायचं झालं. कधी जेम रजिस्ट्रेशन बाकी आहे सर. हे आता सध्या याच्यामुळे आचारसंहितेमुळे केलं नाही आणि पुढे आता स्टार्ट करायचं आहे सर ते जेम पोर्टलला रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन. करा. कमीत कमी 20 ते 25 प्रॉडक्ट ऍड करा. अच्छा. हं? तर ते प्रोडक्ट ऍड करायचं थोडंसं ते सेशन मध्ये बाकी होतं सर थोडं. रजिस्ट्रेशन करून ठेवा, मग मला कॉल करा. हां. ठीक आहे. ओके, चालेल. ओके. त्याच्यानंतर बीड मधून आहे निसर्गगंध, आहेत ऑनलाईन. हॅलो, हा, आहात का, ऑनलाईन आहे का? आहेत ना सर. बरं, काय अपडेट आहे कळवा. नमस्कार सर. कालच कॉल केला आपण संध्याकाळी. हो, हो, संध्याकाळी केला होता, बरोबर. हा, तर मला एक सांगायचं होतं, कॅपिटल ऑर्डर भेटले कालच. अरे वा वा, 25,000 रुपयाची ऑर्डर मिळवली. हो सर, काल 25,000ची ऑर्डर मिळाली जेमवर. पण इतक्या बाहेर नका ना सप्लाय करू, गुजरातला डायरेक्टली. सर ते म्हणजे कालच पहिलीच ऑर्डर होती ना, त्या संदर्भातच बोलायचं होतं म्हणूनच कॉल केला. बरं, बघतोय मी ती नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन
कॉर्पोरेशन लिमिटेड, बरोबर? हा सर बरोबर. गुजरात. हा काय पोचवायचं आहे ते 100? हा, आपलं रिम पेपर. ओके. आता 100 रिम पेपर कसं पोचवणार एवढ्या दूर? मग त्या संदर्भात बोलायचं होतं काल, म्हणूनच म्हटलं तरी ऍक्सेप्ट करायचं नाही करायचं, कारण आपली पहिलीच ऑर्डर आहे ना. इतक्या दिवसात एक तर ऑर्डर आली नव्हती. नाही, हरकत नाही. आता एक लक्षात घ्या. पहिली गोष्ट, हा तुमची ऑर्डर कितीची आहे आणि कोणता पेपर आहे मला सांगा. जर परवडत A3 सर. ऍक्सेप्ट केली? नाही केलेले आणखी. A3 चा पेपर आहे आपला तो, नाही, अनब्रँडेड तो बहुतेक ऍक्सेप्ट झाली असेल माझ्या अंदाजे. ऑटोमॅटिक का? हा, तुम्ही नाही केली तर ती 24 तास 48 तासामध्ये ऍक्सेप्ट होते. हो का? 25,000 गेला 100 परवडते का सांगतो तुम्हाला. ही थोडीशी तुम्हाला जेमतेम परवडण्यासारखी नाहीये, परंतु जर आपल्याला दोन अनुभवासाठी नाही 2-3 1-1.5-2 हजार रुपये जर नुकसान जरी आलं, 3,000 रुपये नुकसान जरी आलं, तर तरी ती ऑर्डर कम्प्लीट करावी असं माझं मत आहे त्याच्यावर. तर माझं बी तेच मत आहे, कारण का की आपल्याला अनुभवासाठी टेंडर पार्टिसिपेट बस. करण्यासाठी येस मी येस तुम्हाला पाठीमागे किती दिवसासाठी बोलतोय, कारण ते अनुभव लयच महत्वाचा हा. जेमवर. हा 99% तेच मागतात ना बाहेर. तेच तर. आता सर्वात अगोदर एक काम करायचंय तुम्ही. हा सर्वात अगोदर ही रील कोणती आहे, कशी आहे, तिथल्या लोकांशी कॉन्टॅक्ट करायचा, बरोबर? ऑलरेडी त्यांच्या सेलर सोबत. हा, किंवा दुसरा ऑप्शन मी सांगतो. हा ऍड्रेस हा आहे स्वास्तिक युनिव्हर्सिटी, डी डर्मस रोड, सुरत, गुजरात, बरोबर? हा इथला जस्ट डायलवर किंवा कुठून तरी या कॉन्ट्रॅक्टरशी संपर्क करा. नाही, त्यांचा नंबर आलेला ना सर. नाही 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 नाही, त्यांचं तर आलं हो तुमच्याकडे. आता हा तुम्हाला रिम पोचवायचे आहेत, तुम्ही बीड वरून कशा गुजरातला रिम पोहोचवणार? हा बरोबर. माझं म्हणणं आहे, सुरत मधला त्याच एरिया मधला एखादा पेपर रिमचा कॉन्ट्रॅक्टर शोधा, ओके. त्याच्याकडनं ही ऑर्डर फुलफिल करा, म्हणजे काही न करता तुम्हाला ती ऑर्डर मिळून जाईल. तर आपल्याला समजा ह्याच्या माध्यमातून पाठवता येईल का, कुरिअर वगैरे? नाही नाही नाही, ते तुम्हाला परवडणार नाही. लक्षात घ्या, गुजरातला मी पण बऱ्यापैकी सप्लाय केलेला आहे. हो आपले पैसे जे आहेत ना ट्रान्सपोर्टेशन मध्ये जातात बऱ्यापैकी. हो बरोबर. तुमच्या आयुष्यातली पहिली वर्क ऑर्डर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला थोडस प्लॅनिंगने सांगतोय मी याच्यात काय करायचं. हो ना. अशा वेळेस काय करायचं, तिथे जो व्यक्ती आहे त्याचं नाव आहे विशाल दानी, बरोबर? हो बरोबर. त्याला फोन करा. हा त्याला हा म्हणा, सर मी बीड मधनं आहे आणि बीड ये महाराष्ट्र के पास आता है बोलना, तर हा इथून इतका सप्लाय होऊ शकत नाही, तर तुम्ही तिथल्या तिथे अरेंज करा, त्यांचे काय पैसे असेल मी देऊन टाकेन, मला लॉस आ, जरी झाला तर मी देऊन टाकेन, ती मॅनेज करून घेते. असं होऊ शकतं ना? 100% होतं, मी सांगतोय तुम्हाला. हा, मग काल त्या संदर्भात फोन केलता, पण काल कोणासोबत तरी बोलत होतो ना, सरांसोबत बोलणं चालतं. तुम्ही काय करा, अशा पद्धतीने ते कॉन्टॅक्ट करा, काय जे काय होतं त्याचा फीडबॅक मला द्या, ठीक आहे? ओके चालेल. कारण सर आपला अनुभव म्हणजे खूप महत्वाचा आहे त्याच्यावर, त्याशिवाय आपल्याला बीड पार्टिसिपेट करताच येत नाही. त्याच्यामुळेच काय ना, तर तुम्ही त्या पद्धतीने करा. आता मी तर भरपूर निश्चिंत झालो, कारण तुम्हाला वर्क ऑर्डर मिळणं गरजेची होती, बरोबर आहे? आणि हो बऱ्यापैकी आपल्यासोबत जेवढे लोक आहेत त्यांना वर्क ऑर्डर मिळाली. हो, तुमच्या कारण सोबतचे जे कहाळे वगैरे जे आहेत ना, त्यांना ओळखता? हो हो ओळखतो ना. हा, त्यांना पण दिले आहे वर्क ऑर्डर बऱ्यापैकी आपण. हो, आणि आपली जवळपास 3 वर्षातून पहिलीच वर्क ऑर्डर आहे. नाही, हे बघा, त्याच्यामध्ये आता कसं आहे, 80% जो प्लॅटफॉर्म आहे, किंवा तुम्ही तुमच्या आयुष्यात जे करिअर केलं पाहिजे, तो प्लॅटफॉर्म आपण तुम्हाला दिलाय ऑलरेडी. एक लक्षात घ्या, हा माझी जबाबदारी आहे तुम्हाला चांगल्या ट्रॅकवर घेऊन जाणं, आणि तो टेंडरिंगचा ट्रॅक आहे. एक लक्षात घ्या, तुम्ही काय हो मेहनत केली ऑर्डर करता? काहीही मेहनत करायची गरज नाही, फक्त टेक्निकली ती ऑर्डर आली. मान्य आहे? हो हो बरोबर. तर विषय काय की तुम्ही ट्रॅकला ओके आहे, फक्त तुम्हाला वैयक्तिक पण सुद्धा तुमचं काही त्याच्यामध्ये डेडिकेशन तुम्हाला काम करावं लागेल, बस एवढंच अपेक्षित आहे. याच्यामध्ये काय तुम्हाला बऱ्यापैकी फुल काही मेहनत वगैरे करण्याची गरज नाहीये. खूप काही गोष्टी इझी ऍक्सेस आहेत, हे मला याच्यातून सांगायचं आहे. हा, ते तर बरोबरच आहे. त्यामुळे करा कंटिन्यू, आणि ती ऑर्डर घेतल्याबरोबर तिचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट घ्या आणि बाकी ऑर्डर्सला चालू करा. मग सर आपण मीडिया टर्नवर आपण जोडू शकतो ना बाकी ठिकाणी? हो, जोडा ना, तसं नाही. माझं म्हणणं आहे, एक लक्षात घ्या, कॉन्ट्रॅक्टरचं काम आहे 2, 4, 5 ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करणं. मी तर तुम्हाला सोपा फॉर्म्युला सांगितला, तिथल्या अधिकाऱ्यांना फोन करा आणि तिथल्या तिथे हा मॅनेज करून घ्या. हॅलो ते सोपं पडेल. हा, बोला. ओके चालेल. हॅलो सर, मी विवेक बोलत आहे. बोला बोला. सर मी हे आपलं अप्लिकेशन आहे ना, येस.
आपल्या ऍप्लिकेशनवर सर मी ते कोर्ससाठी अप्लाय केला होता, पण तो मला सोर्स नाही करत आहे. मी पेमेंट केला होता. ओके ओके, 2 मिनिटं. आपलं बोलणं झालं होतं का त्या बाबतीत? हो, बोलणं झालं होतं. मी मेसेजही केला होता व्हॉट्सअपला. तर ओके. तुम्ही सॉल्व्ह करून देतो म्हटले होते. मग नंतर काही तुम्ही झालंच नाही. तुम्ही सांगलीला प्रोग्राम जॉईन करणार होते तेच का? नाही, नाही सर, मी गोंदियावरून बोलत आहे. बरं, एक काम करा, मला लगेच व्हॉट्सअप करा. लगेच व्हॉट्सअप टाका. आत्ताच्या आत्ता बघतोय मी. आपण त्यासाठीच आजची मीटिंग ठेवली. त्यानंतर आहे अविनाश गनगोडे. कुठनं आहेत तुम्ही? सर, केलाय तुम्हाला मेसेज मी. ओके, थांबा बघतो. कुठल्या नंबरला गेला? नंबर सर मयूर मोरीच्या नावाने नंबर आहे. नाही नाही नाही, तुम्ही दुसऱ्या नंबरला केला. माझा नंबर मी पाठवतो, त्यावर करा. हॅलो. हा, मी चॅटमध्ये नंबर टाकला, त्यावर पाठवा. बरं हो. हॅलो. हा, बोला बोला. सर, अविनाश गांगोडे बोलतोय. बोला बोला. सर, पालघरवरून आहे मी. पालघरमधनं आहेत का? बरं बरं. हा. तुम्ही मध्यंतरी संपर्क पण केला होता, बरोबर? तुमचं काय व्यवसाय काय तुमचं? सर, एका नवीन उद्योजकासाठी काय सल्ला द्याल असं मला विचारायचं. ओके ओके. अगोदर काय करत होते वगैरे असं काही? अगोदर काय नाही, आता शिक्षण पूर्ण झालंय 12वी. बरं. स्वतःच करिअर घडवण्यासाठी काय करतोय. ओके. चालेल. मग बेसिक माहिती मी तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवेल व्हिडिओच्या माध्यमातून. थोडीशी ती बघा, मग नंतर आपल्याला त्यावर कॉलवर बोलता येईल. ते लेक्चरसाठी आपलं एक ॲप आहे, ते होत नाही डाउनलोड सर. ॲपचा विषय असा झालेला आहे, ते टेंडर गुरु क्लास जे ॲप आपलं आहे, तर त्यावर ऑलरेडी काही अपडेट्स आलेले आहेत नवीन नवीन. तर त्या कंपनीकडनंच ते थांबवलेलं आहे. ते आज उद्या किंवा 2-4-5 दिवसामध्ये चालू होऊन जाईल. त्यामध्ये आपल्याला फ्री ॲक्सेस मिळून जाईल. सर, मी तुम्हाला मेसेज केलाय आता व्हॉट्सअपवर. ओके ओके, मी बघतो. आणि सर, मला एक क्वेश्चन होता. हॅलो. बोला ना, बोला. सर, ॲक्च्युअलमध्ये माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालं आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग, बरं. हां. जिल्हा कुठला आहे तुमचा? गोंदिया ना? गोंदिया. बरं. तर सर, मी जर नॉन टेक्निकल लायसन्स बनवून जर अप्लाय करेल तर? नाही, पहिली गोष्ट काय आहे की मेकॅनिकल इंजिनिअरमध्ये सुशिक्षित बेरोजगारांसारखा काही असं काही बेनिफिट मिळत नाही. नाही सर. बरोबर, ते तो तुम्हाला पण माहिती असेल. हो. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा फक्त तुम्ही फायदा एखाद्या कंपनी फॉर्मेशनला चांगल्या प्रकारे करू शकता. म्हणजे आपण जर फॉर्म बनवून केलं तर? हा, फर्म बनवून केलं तर ते फक्त त्या लायसन्सला तुम्ही एज्युकेशनल दाखवू शकता, पण असा त्याचा विशेष काही फायदा होत नाही. सर, मग मला ऑप्शन काय आहे आता? पण मेकॅनिकल मध्ये तुम्हाला करायचं काय? नाही सर, करायचं वगैरे काही नाही मला. जर आता मी जरा सिव्हिल मध्ये काम करत आहे. मी सिव्हिलचे हे तर आता वॉटर सप्लायचे कामं करतोय सर मी आता, जल जीवन मिशन. पण तुम्ही मेकॅनिकल केलं, सिव्हिलचं काम करताय, कसं जमायला? नाही सर, तेच मला विचारायचं आहे की जर मी जसा मी तुमचा कोर्स होता एक महाटेंडर आणि जेम पोर्टलचा काहीतरी, नाही का? अच्छा, तर त्याच्यामध्ये मग मी काही करू शकतो का समोर, की मला काही ऑप्शनच नाही त्याच्यामध्ये? नाही, आता विषय काय आहे की हा कोर्स दोन्ही गोष्टीसाठी सेम आहे. म्हणजे तुम्ही सिव्हिलमध्ये जरी असाल तर तुम्हाला त्याचा फायदा होईल, कारण सिव्हिलचे टेंडर्स असतात, बरोबर. मेकॅनिकल मध्ये काम करायला गेलात तर मेकॅनिकलचे पण टेंडर्स असतात. तर टेंडर हा विषय ऍक्च्युअल सर्वांना लागूच आहे. असं स्पेसिफिक म्हणजे जर कोणाचं सिव्हिल जरी झालं नाही, मेकॅनिकल जरी नाही झालं, तरी त्याला वाटतं की याच्यातून करता येईल तर करता येईल. कारण काय की टेंडर हा विषय हा प्रोक्युरमेंटच्या संदर्भात आहे. हा कॉन्ट्रॅक्ट बेस विषय आहे, जसा इम्पोर्ट एक्सपोर्ट. तर इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणजे काय, तुम्ही काही इम्पोर्ट करू शकता आणि काहीही एक्सपोर्ट करू शकता. तर त्याला अशी कुठल्या प्रकारची लिमिट नाही. फक्त तुम्हाला निवडायचं आहे की नेमकं त्यातून मला सिव्हिलला जायचंय की इलेक्ट्रिकलला जायचंय किंवा अजून कुठे जायचंय. तर फक्त तेवढाच भाग महत्वाचा आहे. एकदा तुमची ती कन्सेप्ट क्लिअर झाली ना, तर मग मला नाही वाटत काय अडचण येईल म्हणून त्याच्यामध्ये. मला असं वाटतं तुम्ही एक काम करा, जर तुमचा परफेक्टली जर सिव्हिलमध्ये इंटरेस्ट आहे
तर ओपन टेंडरचं लायसन काढण्याचं नियोजन करा. ओपन टेंडर लायसन्स. हा, त्याची काय थोडीशी माहिती मिळवा. आपल्या चॅनलमध्ये पण बऱ्यापैकी माहिती तर मिळेलच तुम्हाला ओपन टेंडरची. म्हणजे ओपन टेंडरचं पीडब्ल्यूडीचं लायसन मिळालं तर तुम्हाला त्या माध्यमातून सुद्धा तुम्ही छोट्या छोट्या टेंडर सुरुवात बऱ्यापैकी चांगली करू शकता. बरं सर, याचा गाईड पाहिजे सर मला याच्यावर. आपला एक व्हिडिओ आहे 3.5 तासाचा ओपन टेंडरच्या संदर्भात, की ज्याच्याकडे लायसन नाहीये तरी सुद्धा त्यांना लायसनची कामं करायची असतील तर ती कशी करता येतात. आणि ऑलरेडी आपल्याकडे असे भरपूर जण आहेत की त्यांना आपण त्या पद्धतीतून काम सुद्धा घेऊन दिलेलं आहे. फक्त ती कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेची आहे, कारण त्याच्यानंतर ते थोडेफार चॅलेंजेस असतात. ते चॅलेंजेस एकदा तुमच्या लक्षात आले की कशा पद्धतीने करायचे तर मग ते जास्त अवघड जात नाही. सर मग हा तुमचा जो कोर्स आहे महा टेंडर जेम पोर्टर फिलिंग वाला, तर मग मी तो म्हणजे करू की नको करू काय नाही, सध्या करायचा नाही, कारण तुमची कन्सेप्ट महत्वाची क्लिअर होणं. ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की नाही बाबा मी लायसन काढल्यानंतर मला त्याचा बेनिफिट होईल तर मग कोर्स करा. आपण असं कोणाला जबरदस्ती करत नाही की तुम्ही कोर्स करा. विषय काय की तो कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होणं गरजेचं आहे अगोदर, की नेमकं मी काय केला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही तो व्हिडिओ बघणार त्यावेळेस तुम्हाला कळेल की असं केल्यानंतर मला तसं होतं, म्हणजे मी रजिस्ट्रेशन का करू. म्हणजे तो प्रश्न तुमचा क्लिअर झाला. मग तुम्हाला टेंडर फायलिंग करणं भरणं हा पार्ट त्याच्यानंतरच आहे. त्यामुळे थोडंसं अगोदर ते क्लिअर झालं तर तुम्हाला ते सोपं पडेल असं मला वाटतं. बरं, म्हणजे आता तुमचा जो व्हिडिओ आहे तो बघायचा, म्हणजे बघू मी आधी. हा, अगोदर व्हिडिओ बघा. असे 3 व्हिडिओज आहेत जे ऑलरेडी कॉलेजचे पण आहेत. ते त्यावेळेस तुम्ही ते लक्षात घेऊ शकता. आपण तिथे तो विषय क्लिअर केला होता. सर ऍप मध्ये आहेत की सर युट्यूबवर आहे सर अवेलेबल? युट्यूबला आहे, ते फ्री आहेत सर. बरं ठीक आहे सर. फ्री आहे ते, तुम्ही जॉईन करा. मग काय अडचण असेल तर हे करा. किंवा आपल्या टेलिग्रामला जॉईन केलेलं आहे. हो हा, हो सर. टेलिग्रामवर बऱ्यापैकी टेंडर्स येतात, तर टेंडर वाचा तरी सध्या. बरं टेंडर वाचायला सुरुवात करा. टेंडर वाचणं तुम्हाला एकदा बऱ्यापैकी समजलं, मग थोडंफार तुम्ही आयडिया घ्या त्याची, आणि नंतर मी ज्यावेळेस सांगेन त्यावेळेसच कोर्स जॉईन करा. सध्या मला नाही वाटत की तुम्ही केला पाहिजे. बरं सर. नंतर सागर दातरांगे, नाशिक आहेत ऑनलाईन. शिवम निकम. हो सर. शिवम, हा, तर काय नंतर काय अपडेट केली नाही. सर चालू आहे आता, कॉलेजने ना थर्ड इयर संपलंय तर आता इंटर्नशिपसाठी पाठवून राहिले बाहेर. तेच तुम्हाला कॉल करणार होता आज. तर काय करू, कुठं घेऊ नाही का म्हणजे इंटर्नशिप. ओके, काही समजा अपडेट तर चालू आहे. टेंडर रिडिंग्स वगैरे काही गोष्टी अपडेट चालू आहे. हो चालेल सर, तर म्हणजे ते चालू कोटेशन रिडिंग करतो ग्रुपवरच आहे आणि वेबसाईट वरती पण बघत असतो. सध्या फक्त आचारसंहितेमुळे टेंडर्स वगैरे फ्लॅश नाही येते. म्हणजे आचारसंहितेमुळे बऱ्यापैकी टेंडरिंग थांबलेली आहे. तर तो एक विषय तिथे येतो फक्त. आता एकदा आचारसंहिता झाली तर बऱ्यापैकी टेंडर्स येतील. मला असं म्हणायचं आहे की आज आपल्याकडे अजून एक 20 ते 25 दिवस आहेत. जर तुमचे डॉक्युमेंट काही पेंडिंग असतील, ITR भरायचा बाकी असेल, किंवा कुठल्या टॅक्सेशनचा विषय असेल, किंवा कुणाला उद्यम वगैरे काढायचं असेल, तर या 15-20 दिवसामध्ये तुम्ही काढून घ्या. कारण त्याच्यानंतर जे आहेत तर बऱ्यापैकी टेंडर्स येणार आहे. आचारसंहितेमध्ये टेंडर प्रक्रिया होत नाही. तर मग तुमचा जो सध्या जो वेळ आहे तो वेळ तुम्ही त्याच्यामध्ये टेंडरिंगमध्ये त्याच्या किंवा कन्सेप्टमध्ये टर्म्स काय असतात बॅकग्राऊंडचे टेंडर्स, अगोदर कोणतं टेंडर आहे, कोणकोणते टेंडर येणार आहे, त्याची थोडीशी माहिती घ्या. नाही सर, आता अजून एक इयर होतं ना, फोर्थ इयरला पूर्ण वर्ष मग आम्हाला संधी दिली का तुम्ही बाहेर बघा म्हणून. मग असं विचारलं सर, इंटर्नशिप करायला लावली 6 महिने, तर मग तशी कंपनी बघायची होती ते काम शिकता येईल आपल्याला, ते सगळं सिन्सिमाल जे काम घ्यायचे त्याबद्दल. हो, मग नाही, सर त्याची असं अडचण असं नाहीये. लगेच एक काम. चांगली गोष्ट काय आहे की तुम्ही एक म्हणजे परफेक्ट एज मध्ये ते करताय, त्यामुळे तुम्हाला खूप सोपं आणि सहज जाईल ते, आणि तुम्ही एक चांगल्या प्रकारे त्यात काम करू शकणार एवढं तर मला माहिती आहे. फक्त आता तुमचा बेस मला असं वाटतं अगोदर कव्हर होऊ द्या. बेसिकच नॉलेज घ्या. एकदम डायरेक्टली नॉलेज घेण्याची काही गरज नाहीये. कारण बाकीचं नॉलेज जे आहे टेंडरिंग मध्ये ठेकेदारीचं काम असल्यामुळे याच्यामध्ये प्रॅक्टिकल नॉलेजला जास्त महत्व आहे. प्रॅक्टिकल नॉलेज कोणतं की स्वतः ट्रान्झॅक्शन करणं, स्वतः साईटवर काम करणं.
बाकी डॉक्युमेंटेशनच्या बाबतीमध्ये आपण तर सर्व गोष्टी क्लिअर करतोय. प्रॅक्टिकल हो नॉलेजसाठी इंटर्नशिपमध्ये तुम्हाला तर बेनिफिट होईलच, मग त्यात पण मी तुम्हाला सजेस्ट करेल नक्की करायचं काय. सर, आपल्या मग आपण जे कोर्स घेतला होता त्यात तुम्ही काही मटेरियल स्टडी मटेरियल पीडीएफ ते पाठवणार होते, ते आलं नव्हतं अजून. आपलं स्टडी मटेरियल जे आहेत ते ऍक्च्युअल ते व्हिडिओज आहेत. व्हिडिओमध्ये आपली 30 दिवसाची एक सिरीज आपण तयार केलेली. तुम्ही बघितली असेल वाटलंच तर स्टेटसला माझ्या, ज्याच्यामध्ये फाइंड एरर पासून ते 31 दिवसाचं ते मटेरियल आहे, ते शूट चालू आहे, ते तुम्हाला टेंडर गुरु क्लासमध्ये मिळेल. हो, ठीक. त्यानंतर सुबोध माने, आहेत ऑनलाईन. त्यानंतर राष्ट्रपाल जयदेव आहात ऑनलाईन. हॅलो सर. बोला. हा सर, मला एक विचारायचं होतं, मग जर तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मधले जर काही कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी जर दिली असते तर म्हणजे मला काय शिकायचं होतं, आता बीओक्यू राहिलं तर बिलिंग बनवणं, ऍक्च्युअल साईटवरती कसं काम चालतं ते बघायचं होतं इंटर्नशिप मध्ये. तर तुमच्या अं, कॉन्ट्रॅक्ट मधले तसले काही सिव्हिल वर्कच्या कंपनी नाही जर मिळेल असतील ना, बघा. पण तुम्ही पुण्याला असता ना मला वाटतं. हो, आता तुम्हाला आहे सर, इंटर्नशिपला बाहेर पण आहे परमिशन. बाहेर जर करत असाल तर बाहेर मी तुम्हाला बऱ्यापैकी चालू साईटवर तुम्हाला काम करण्याची संधी देऊ शकतो डायरेक्टली. हो सर. सर, मेन म्हणजे आता तुम्ही जानेवारीत आपल्याला टेंडरिंगचं ते ऑनलाईनचं भरायचं सगळं शिकवलं, पण आता जे साईटवर त्याच्यानंतर बिलिंग करणं, ते बिल कसे ऑफिसमध्ये पास करायचे, ते सगळे कामं ते शिकायचे होते. आणि साईटवरती पण कसं रिडिंग, कसं ऍक्च्युअल ते काम करायचं त्याच्यासाठी इंटर्नशिपची जर आम्हाला संधी होती तर म्हणत होतो आम्ही हीच करू, आपल्या फील्डमध्येच करू, कॉन्ट्रॅक्टिंग यायची तर. नाही बरोबर आहे, पण बऱ्यापैकी काय होतं की मी काही लोकांना रेफर केलं होतं याच्या अगोदर कॉन्ट्रॅक्टर सोबत. हो. आता मला अपेक्षित आहे की कॉन्ट्रॅक्टर लेवलचं नॉलेज आपल्या सारख्या म्हणजे उद्योजकांना दिलं पाहिजे. पण तिथं असं गोष्ट घडली की त्यांना सांगितलं होतं की बाबा यांच्याकडे काम करून यांना शिकवा, पण त्यांना ते काम न शिकवता दुसरंच काम शिकवत होते. हो. ऑफिस मॅनेजमेंट वगैरे नाही, बीओक्यू वगैरे किंवा ह्या ज्या गोष्टी बनण्यासाठी तो कॉन्ट्रॅक्टर पण तेवढा त्याच्यामध्ये सक्षम पाहिजे. आजकाल नाही कसं सर, मी काही ऑनलाईन बघत होतो ना लिंक्डइन वरती, पण ते कंपनी खूप मोठी, मग त्याच्यात मला एक छोटा पार्ट सांभाळा अजून, मग नाही या नाही सगळ्या गोष्टी मला तिथं येणार नाही ते त्याच्यामुळे. देत नाही, तर मग आपण एक पर्याय करू. मी तुम्हाला काही लोक सजेस्ट करतो, त्यांच्यासोबत थोडंसं तुम्ही बघा, ट्राय करू, ते तुम्हाला देतील चांगल्यापैकी तुम्हाला हे करतील. व्हॉट्सअप करता का सर ते नंबर? हो हो, नाही मी स्वतः त्यांच्याशी बोलेल ना अगोदर. म्हणजे मी बोलेल, मग तुम्हाला त्याचं बोलण्याची गरज नाही. तुम्हाला काय गोष्टी दिल्या पाहिजे त्यांना, मीच त्यांच्याशी चर्चा करून देतो. ठीक आहे. हो, नेक्स्ट मंथ पासून होते आम्हाला joining हो चालेल करायचं. चालेल करतो सर तुम्हाला कॉल करतो. चालेल. थँक्यू. मित्रांनो, आजचा आपला महत्त्वाचा विषय होता, जो की अगोदर काही जण मला वाटतं ऑनलाईन नव्हते. तर शासकीय टेंडर्समध्ये आपण एखादं शासकीय टेंडर भरतो त्यावेळेस आपल्याला काही पद्धतीने शासनाने काही मदत केलेली आहे, शासनाने काही सूट दिलेल्या आहेत. शासन निर्णय 7 मार्च 2024 सांगतोय, ज्या पद्धतीने वर्ग 1, वर्ग 2 आणि ओपन, त्यासोबत अनुसूचित जाती जमाती यांची खरेदी प्रोसेस प्लस लोकल कॉन्टेंट्स, तर यामधल्या ह्या गोष्टी आपल्याला आता क्लिअर करायच्या आहे. तर पहिला विषय आहे आपला मिनिमल लोकल कॉन्टेंट. जेम पोर्टलमध्ये काही जण जर जास्त काम केलं असेल ना आपल्यापैकी कोणी, तर त्यांना एक गोष्ट बऱ्यापैकी विचारली झाली असेल, MII पॉलिसी, PPP पॉलिसी, मेक इन इंडियाच्या वेगवेगळ्या पॉलिसी. तर काय आहे आणि याच्यामध्ये आपल्याला काय बेनिफिट होतो? आपल्यापैकी कोणी असं आहे का की ज्याला असं वाटतं की मी स्वतःचं काहीतरी मटेरियल बनवून मला विकायचंय, असं कोणी आहे की ज्याला वाटतं मी स्वतःचा
काही मटेरियल बनवून मी विकू शकतो किंवा मला विकण्याची इच्छा आहे, असं कोणी आहे आपल्यापैकी? किंवा नसेल तरी सुद्धा तर तुम्हाला एक विषय क्लिअर करतो. क्लास 1 कॉन्ट्रॅक्टर किंवा क्लास 1 सप्लायर्स अशा पद्धतीचा एक मेसेज हा जेम पोर्टलला येतो. मग क्लास 1 सप्लायर्स म्हणजे कोण, तुम्ही आहेत का किंवा नाहीये, तर याची व्याख्या काय होते ती तुम्हाला आज मी क्लिअर करतो. क्लास 1 सप्लायर म्हणजे एखादी वस्तू जिची पूर्णपणे बनवण्याची जे काही त्याच्यासाठी लागणारं जे साहित्य आहे, त्याच्यासाठी लागणारं जे सामान आहे, ते पूर्णपणे आपल्या महाराष्ट्रातलं आपल्या देशातलं असेल तर तो झाला वर्ग 1 चा सप्लायर्स, त्याला म्हणतात क्लास 1 सप्लायर्स. दुसरा आहे क्लास 2 सप्लायर्स, ज्यामध्ये आपल्या भारतातलं कमीत कमी 20% मटेरियल हे त्यांनी यूज केलं पाहिजे. कमीत कमी 20% मटेरियल हे भारतातलं पाहिजे. आता हे कसं, तुम्ही शासनाची एक पॉलिसी बघितली असेल, मेक इन इंडिया. मेक इन इंडिया म्हणजे भारतातच बनवतं असं नाहीये. मेक इन इंडिया म्हणजे 50%पेक्षा जास्त कॉन्ट्रीब्युशन त्या कामामध्ये, त्या साहित्यामध्ये हे भारताचं असेल, त्यावेळेस त्याला मेक इन इंडियाचा तिथे टॅग लागतो. आता शासन काय म्हणतंय की शासनाने जर एखादी वर्क ऑर्डर किंवा एखादं काम प्रोक्यूर केलं, एखादी वस्तू शासनाने मागवली, तर बऱ्यापैकी बाहेरच्या देशातून मागवलेल्या वस्तू ह्या लोक विकतात. मग शासन म्हणतोय की बाहेरच्या वस्तू लोक विकतात, मग लोकलच्या लोकांनी करायचं तरी काय? मग शासन म्हणतोय अशा पद्धतीची ही खरेदी चालणार नाही. कारण काय की जर बाहेरच्या व्यक्तीला जर ती कामं मिळताय, मग लोकलच्या व्यक्तीने बनवलेली वस्तू कोणी घेणार नाही. मग शासनाच्या खरेदीमध्ये त्यांनी 3 प्रकार पाडले. पहिला प्रकार आहे वर्ग 1 स्थानिक पुरवठादार, दुसरा प्रकार आहे वर्ग 2 स्थानिक पुरवठादार, तिसरा प्रकार आहे बिगर स्थानिक पुरवठादार. याच्यामध्ये ज्या पुरवठादार आहे त्याच्या मार्फत देणाऱ्या वस्तू किंवा सेवा याचं कम्प्लिटली 50% कॉन्ट्रीब्युशन हे आपल्या देशातलं असलं पाहिजे, त्याला म्हणलं गेलेलं आहे क्लास 1 सप्लायर्स. दुसरं आहे क्लास 2 सप्लायर्स, तर कमीत कमी भारतातलं कॉन्ट्रीब्युशन पाहिजे 20%. आणि तिसरं आहे बिगर स्थानिक पुरवठादार, त्याच्या मार्फत देण्यात येणाऱ्या वस्तूचं प्रमाण हे 20%पेक्षा कमी असेल. अशा पद्धतीचे 3 स्थानिक पुरवठादाराच्या संदर्भात शासनाने त्याची डेफिनेशन ही क्लिअर केलेली. आता त्याचा दुसरा विषय असा आहे की हे नेमकं कोणी डिफाईन करायचं की आम्ही किती वस्तू बनवली. आता मी तुम्हाला एक सोपं आणि छोटंसं एक उदाहरण सांगतो. आपण समजू एक चहाचा कप आहे. त्या चहाच्या कपाकरिता कमीत कमी तुम्ही लोकलचं 50% मटेरियल यूज करताय आणि त्या कपामध्ये काही जर समजा तुम्ही इनोव्हेटिव्ह काही आयडियाज आहेत तर बाहेरच्या देशातून मागवलेली वस्तू त्याच्यामध्ये ऍड करून ते विकतात. तर त्याचं जे प्रमाण आहे ते प्रमाण तुम्हाला डिसाईड करायचं आहे आणि हे डिक्लेरेशन तुम्हाला तुमच्या लेटर पॅडवर द्यायचं आहे. फक्त एक लक्षात घ्या, जर 10 कोटीच्या वरची जर खरेदी असेल तर तुम्हाला सीएच्या माध्यमातून याचं पूर्णपणे लेखापरीक्षण देऊन ते द्यायचंय. पण जर 10 कोटीच्या आतमध्ये जरी खरेदी असेल तर तुम्हाला फक्त तुमच्या लेटर पॅडवर डिस्क्राईब करायचं आहे की याच्यामध्ये 50% हे भारताचं आहे आणि बाकीचं 50% आम्ही दुसऱ्या देशातून वगैरे मागवलेलं आहे. त्याला अजून एक शब्द वापरला जातो, त्याला म्हणतात DOA ऑर्डर कंप्लायन्स. जर आपल्या नियर बाय कंट्रीकडनं जर आपण एखादी वस्तू वगैरे सेवा मागवत असाल तर तुम्हाला DOA ऑर्डर कंप्लायन्स हा रूल लागू होतो आणि तो रूल लागू झाल्यानंतर तुम्हाला या खरेदीमध्ये तिथे काम करता येतं. शासनाचा 1/12/2016च्या GR नुसार 100% सूक्ष्म व लघु उद्योजकांकडून करताना त्यातील 20% खरेदी ही अनुसूचित जाती जमातीकडून करावी असं शासनाचं प्रोव्हिजन आहे. पण ते आता 20% पासून त्यांनी 25% करण्यात आलेलं आहे. म्हणजे या अशा प्रकारच्या खरेदीमध्ये तुम्हाला याचा जास्तीत जास्त फायदा तुम्हाला करता येईल. जेम पोर्टलच्या माध्यमातून मिनिमम लोकल कॉन्टेंटला जास्त प्राधान्य दिलेलं आहे मित्रांनो.
कोणी कितीमध्ये ही वस्तू विकू द्या, काहीही विकू द्या, जर तुमची मिनिमम लोकल कॉन्टेंट मध्ये असेल ना, तर प्रथम प्राधान्य ऑटोमॅटिकली सॉफ्टवेअर तुम्हाला देईल. तुम्हाला ना मागण्याची गरज आहे ना काही. कारण काय, ते सॉफ्टवेअर ऑटोमॅटिक डिफाईन करेल की नाही, हा भारतातला वस्तू बनवणारा पुरवठादार आहे, याला अगोदर प्राधान्य द्या, बाकीच्यांना प्राधान्य तिथे नंतर द्या. तर हे सगळं ऑटोमॅटिक प्रोसेसने मिनिमम लोकल कॉन्टेंटच्या माध्यमातून करता येईल. शासनाने मार्जिन ऑफ परचेस प्रेफरन्स नावाचा एक रूल तयार केलेला आहे. पुन्हा एकदा सांगतो, मार्जिन ऑफ परचेस प्रेफरन्स म्हणजे मेक इन इंडिया च्या अंतर्गत हे प्राधान्य तिथे दिलं जातं. हे प्राधान्य यासाठी आहे की भारतात सर्वात जास्त मॅन्युफॅक्चरिंग झाली पाहिजे. तुम्ही ट्रेडिंग मध्ये पण काम करू शकता, मला ते म्हणायचं नाहीये, पण मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काम करण्याची कोणाची इच्छा असेल तर आता शासनाने खूप काही गोष्टी त्याच्यामध्ये सहज आणि सोप्या केलेल्या आहेत. पुरवठादारामार्फत या सगळ्या गोष्टीचा फायदा तुम्हाला जेम पोर्टलच्या माध्यमातून तिथे करता येईल. परंतु जेम पोर्टलच्या रजिस्ट्रेशनच्या आणि बाकीच्या गोष्टीमध्ये बऱ्याच जणांना इश्यू येतात. पोर्टल दिसतंय सर्वांना? हो. या पोर्टल्स मध्ये फीचर्स अँड बेनिफिट मध्ये जेम ऍडव्हान्टेज या प्रकारचा एक विषय आहे. जेम ऍडव्हान्टेज मध्ये तुम्हाला बऱ्यापैकी जेम कसं चालतं, काय चालतं, कशा पद्धतीने आपण रजिस्ट्रेशन केलं पाहिजे या संदर्भात डिटेल मध्ये त्याची माहिती आहे. तुम्ही बऱ्यापैकी माहिती इथून त्याच्यातून कलेक्ट करू शकता. सांगायचं याच्यातून एवढंच आहे की अगोदर विक्री करणं, अगोदर शासनाला माल विकणं हे बऱ्यापैकी अवघड होतं. परंतु या प्रोक्युरमेंटच्या साइट्स जेव्हापासून आल्यात तेव्हापासून ह्या गोष्टी सहज आणि सोप्या होत चाललेल्या आहेत. यामध्ये शासनाचं फ्युचर आहे. शासन आता फ्युचरच्या दृष्टिकोनातून याला बघतंय. त्यामुळे तुमचं रजिस्ट्रेशन या पोर्टलला तुम्ही असू द्या, याचा चांगल्या प्रकारे बेनिफिट्स तुम्हाला इथे घेता येईल. सांगितलेला विषय लक्षात आला? क्लास 1 क्लास 2 की पुन्हा एकदा सांगायचं आहे मला सांगा. पुन्हा एकदा सांगा सर. आता एखादा व्यक्ती जेम पोर्टलला रजिस्टर्ड होतो, त्याचा सर्वात महत्वाचा प्रश्न असतो की मला ऑर्डर मिळेल का. त्याला ऑर्डर कधी मिळेल? ज्यावेळेस त्याचा प्रॉडक्ट त्याच्यामध्ये रजिस्टर्ड असेल तेव्हा मिळेल. आता प्रॉडक्ट रजिस्टर्ड केला म्हणजे झालं असं नाहीये. त्या प्रॉडक्ट मध्ये जर 50% कॉन्ट्रीब्युशन जर आपल्या देशातलं असेल तर त्याला प्रथम प्राधान्य शासनाने द्यायला त्याला सांगितलेलं आहे. आणि तसंही सॉफ्टवेअर पण तुम्हाला तसा तो देतोच. मग प्रथम प्राधान्य कोणाला म्हणलेलं आहे की क्लास 1 सप्लायर्स, ज्याचं 50% कॉन्ट्रीब्युशन हे भारतातलं असेल. तुम्ही बाहेरून आणून इथून ट्रेड करू शकत नाही. केला तर 50% पर्यंत कमी करू शकतात. त्यामुळे शासनाने क्लास 1, क्लास 2 आणि क्लास 3 अशा पद्धतीने त्याच्या डेफिनेशन तयार केलेल्या आहेत. त्या डेफिनेशनच्या संदर्भात मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती इथे दिलेली. यामध्ये अजून जर खोलवर जायचं असेल तर जेम पोर्टलमध्ये एखादा कॉन्ट्रॅक्ट चेक करा. त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये तुम्हाला क्लास 1, क्लास 2 या संदर्भात अजून जास्त ब्रीफली तुम्हाला माहिती तिथे मिळून जाईल. आता क्लास 2 सप्लायर्स काय की कमीत कमी भारताचं कॉन्ट्रीब्युशन 20% पाहिजे. क्लास 1 सप्लायर मध्ये भारताचं कॉन्ट्रीब्युशन 50 पाहिजे. अशा पद्धतीचे कॉन्ट्रीब्युशन आहे. तुम्ही स्वतः जर मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रामध्ये यायचं तर हा विषय तुमच्या नक्कीच जास्तीत जास्त कामाला येईल. जे लोक काही बनवत असतील तर त्यांना प्राधान्य असणं गरजेचं आहे. तर मग ते प्राधान्य तुम्हाला या माध्यमातून एक चांगल्या प्रकारे तिथे मिळू शकतं. अजून कोणाला काही विचारायचंय? सर नमस्कार. नमस्कार, बोला. अगोदर तुम्हाला विचारलं होतं, तुम्ही ऑनलाईन नव्हता वाटतं. हॉस्पिटलमध्ये होते त्यामुळे बोलू नाही शकला. हॉस्पिटलच्या बाहेर आलो. नाही सर, सोबत आलो तुम्ही. बरं. नागपूरला सर आपली महाटेंडरची आणि जिमच्या विषयी कधी ट्रेनिंग नागपूरला खूप रजिस्ट्रेशन वेळ केलं नाशिक. नागपूरला खूप वेळेस आपली कार्यशाळा ऑलरेडी झालेली आहे. हो. हा, तर आता सध्या तर नाहीये. सध्या आपली सांगलीला, नाशिकला प्लॅनिंग आहे. सर मला इथून खूप लांब होते. मी भंडारा जिल्ह्यात राहतो. भंडारा. अहो, एखादं दूरचं टेंडर घ्यायचं तर आपल्याला दूर जावंच लागेल.
सर मी नाशिकचे जी केली होती रजिस्ट्रेशन, जी 17 तारखेला होती त्यासाठी, मग ते पोस्टपोन झालेली होती. बरं ठीक आहे, मग मी नवीन काय अपडेट असेल तर देतो. पण सध्या तुम्ही वैयक्तिक काय करताय नेमकं? काय चालू असतं तुमचं? मला जेमवर काम करायचं आणि त्याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, पण आता त्याच्यामध्ये प्रोडक्ट अपलोड वगैरे करणं हे व्हायला. हो, मग महत्वाचा विषयच केला नाही ना तुम्ही. हो तेच त्याच्याविषयी कसं करायचं, काय करायचं, हेच त्याबद्दल पूर्ण प्रोसेस माहिती नाही, घेऊन हरकत नाही घ्यायची. ना. त्यासाठी मला नाही वाटत कार्यशाळा वगैरे करायची गरज आहे सध्या. तोपर्यंत तुमचं काम थांबेल ना. कार्यशाळा आज होईल नाही होईल समजा, पण हो तुमचं काम होणं गरजेचं आहे. तर तुम्ही काय करा, तुम्हाला बागुल मॅडमचा नंबर असेल तुमच्याकडे, ठीक आहे, आहे. हो त्यांच्याकडनं प्रॉडक्ट वगैरे रजिस्टर करून घ्या. बरं. ठीक आहे, थँक्यू. तुमच्या एका कामाला तरी तुमची सुरुवात होऊन जाईल. बागुल मॅडम, तुम्ही ऑनलाईन आहात का? येस सर आहे. बरं, यांच्याशी संपर्क करा आणि यांना ती मदत करा. ओके सर चालेल. थँक्यू. त्याच्यानंतर अजय शिंदे आहेत ऑनलाईन, नसेल तर आदिल खान, आकाश पाटील. हॅलो सर. बोला. सर मला टेंडर विषयी सांगा बरं सर, ते वेबसाईट विषयी. वेबसाईट विषयी सांगायचं. हो सर, मी आहे ना बघा ते तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून ते वेबसाईट बद्दल इंट्रोडक्शन वगैरे व्यवस्थित बघितलं पहा, की ज्यामधून कसं टेंडर नोटीस डाउनलोड करायचं, डॉक्युमेंट रिक्वायरमेंट वगैरे काय असतं. मग त्याच्यानंतर सर ते कशा रीत्याने अप्लाय करून टेंडर घ्यायचे तेवढं मला एक मार्गदर्शन करा बरं. बरं, तुम्ही कुठले मला अगोदर सांगा. सर जालना. जालन्यामधून आहे. तुम्ही खूप वेळेस फोन केले मला. हो केलते सर. तुम्ही 1-2 टेंडर घेतल्याशिवाय राहत नाही मला वाटतं. तुमचा सपोर्ट असेल फक्त सर, मार्गदर्शन. हरकत नाही. आता तुम्हाला टेंडर डाउनलोड करता येतात, हे तरी चांगली गोष्ट आहे की व्हिडिओच्या माध्यमातून ती एक चांगली गोष्ट तरी घडते, बरोबर. ठीक आहे सर. हा, तर माझं म्हणणं आहे, आपली एक 4 तासाची कार्यशाळा आहे ऑनलाईन ऑलरेडी. कशावर सर? युट्यूबलाच आहे, ती एकदा बघा. म्हणजे बऱ्यापैकी ते तुमचे आता जे तुम्ही प्रश्न विचारला तर तो तुमचा त्याच्यामध्ये क्लिअर होऊन जाईल व्हिडिओच्या माध्यमातून. व्हिडिओ सर प्लेलिस्ट मध्ये आहे का? प्लेलिस्ट नाही, तुम्हाला इंडिव्हिज्युअल शोधावं लागेल, किंवा मग मी शोधून तुम्हाला ग्रुपला किंवा टेलिग्रामला टाकतो. ठीक आहे, मी तुम्हाला मेसेज करेल सर. तुम्ही आपल्या ऑफिसला आले होते का अगोदर? हो सर, मी मयूर सरांना भेटलो होतो. बरं बरं बरं, ठीक आहे. सर आपली संभाजीनगर मध्ये कधी आहे कार्यशाळा? आपली पुढच्या हप्त्यामध्ये होण्याचे चान्सेस आहेत, पण आपली ब्रांच ओपनिंग आहे 2 ठिकाणी, त्यामुळे आम्ही थोडंसं मागे पुढे करतो. बरं बरं, ठीक आहे सर. मग सर ते गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट विषयी थोडं इंट्रोडक्शन द्या ना सर. नेमकं कशाबद्दल? ऍक्च्युअल एक लक्षात घ्या, टेंडर हा विषय खूप मोठा आहे. मला एकाच कन्सेप्टला बोलणं सोपं पडतं, मग बाकीचं सांगायला थोडासा वेळ लागतो, असा विषय आहे. फक्त एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही जेवढे कोणी लोक असाल, 28-29 जण पाहताय, तर तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारतो. ऍक्च्युअल सगळ्यांशी आज चर्चा करायचीच होती. तुम्ही एवढ्या पेपरला न्यूज वगैरे बघता, कधी तुम्हाला अशी न्यूज आली का पेपरला की एखाद्या व्यक्तीने टेंडर घेतलं आणि त्याचं आयुष्य बर्बाद झालं? सोमनाथजी, तुम्ही पण सांगा. नाही सर, असं तर ऐकलं नाहीये. बरं, मला एक सांगा, असं का नसेल आलं बरं? म्हणजे मला पण एक प्रश्न पडतो की मी ज्या क्षेत्रात काम करतो, ऍक्च्युअल मी 12-13 वर्षापासून जास्त काम करतो, त्याच्यामध्ये दुमत नाही. माझ्याकडे मला माहिती आहे सर्व, माझ्याकडे भरपूर सारे ऑर्डर्स आहेत. असं पेपरला का नाही आलं की एखाद्या माणसाने टेंडर घेतला आणि तो बर्बाद झालाय आयुष्यात? नाही ना सर, टेंडर मध्ये काही ना काही मार्जिन सुटूनच ते आपण टेंडर घेण्याचं प्लॅनिंग करतो ना. नाही, ही माझी सोच नाही, हा तुमचा कॉन्फिडन्स आहे की नाही? हो 100% सर. मला हेच सांगायचं आहे. 100% सर. मला सांगायचं तुम्हाला हे आहे की टेंडर म्हणजे ही गोष्ट मी इतकी जवळून बघितलेली आहे की त्याच्यामध्ये नुकसान तर होणं शक्यच नाही. तुमच्या चुकांमुळे होत असेल तर ते मला माहिती नाहीये. बरोबर. डील करण्यामध्ये होत असेल तर ते माहिती नाहीये. पण टेंडर मध्ये नुकसान होणं शक्यच नाहीये. आणि तुम्ही सर्वजण जे आहात
हम्म. वेळात वेळ काढून तुम्ही मीटिंगला जॉईन केली, हरकत नाही. कमी लोक जरी असेल तर आपल्याला काही प्रॉब्लेम नाहीये, उलट चांगलं आपल्याला शिकवता येतं. तर बरोबर. ही फील्ड अशी आहे की ही फील्ड एक किंग मेकर फील्ड आहे. याची जर प्रॉपर तुम्ही कन्सेप्ट समजावून घेतली, प्रॉपर हा विषय काय समजावून घेतला, तर 100% याच्यामध्ये काम तुम्हाला 100% होणार म्हणजे होणारच. विशेष म्हणजे कोणाच्या मागे न लागता फक्त बरोबर. कन्सेप्ट प्रॉपर समजली पाहिजे. म्हणजे यांना आत्ता प्रश्न विचारला, मला हे सांगा, मला ते सांगा, तर त्यांना मी सांगतोय की याच्यामध्ये स्पेसिफिक एका गोष्टीवर सांगणं अवघड होतं. कारण काय की ती फील्ड खूप मोठी आहे. तिला सांगण्यासाठी ऑलरेडी आम्ही एक महिना हा प्रोग्राम शिकवतोय गव्हर्नमेंटला, तरी सुद्धा वेळ पुरत नाही. कारण काय की तो ऍक्च्युअल समुद्र आहे. तुम्ही याच्यामधून कुठलाही एक छोटीशी हे पकडा, छोटीशी लाईन पकडा. 10-15 लाईन तुम्हाला मी सांगतो, थोडंसं लक्षपूर्वक घ्या. आणि त्यापैकी एकच लाईन विचारा, मग एक लाईनचं तुम्हाला पूर्णपणे सुरुवातीपासून शेवटपर्यंत सांगतो कसं प्रॉफिट राहतं. पहिल्यापासून सांगतो. सुरुवात करू? हो सर. पहिली गोष्ट आहे मॅन पॉवर. मॅन पॉवर म्हणजे काय की एखाद्या एजन्सी पॉवर पुरवून आपण शासनाचे काम करायचं. 1-2 मिनिट आवाज म्यूट असू द्या बोलूपर्यंत. दुसरी गोष्ट आहे व्हेइकल ऑन रेंट, म्हणजे शासनाच्या जे काही कार्यालय आहेत तर त्यांना किरायाने गाड्या पुरवायच्या आहेत. याला जास्त मेहनतही नाहीये, गाड्या पुरवायच्या आहे. तिसरी गोष्ट आहे पेस्ट कंट्रोल. चौथी गोष्ट आहे कॉम्प्युटर एएमसी, इलेक्ट्रिकल एएमसी. पाचवी गोष्ट आहे घन कचरा व्यवस्थापन. सहावी गोष्ट आहे स्टेशनरी, प्रिंटिंग, कॉम्प्युटर मटेरियल, ऑफिस मटेरियल. नंतरची आहे ऑफिस मटेरियल म्हणजे फर्निचर मटेरियल. त्याच्यानंतरची आहे सर्वेचं काम करणं, म्हणजे घरोघरी जाणं, सर्वे करणं, अपडेट करणं, क्लाउडिंग करणं. नंतरची गोष्ट आहे जे की आताचं फ्युचर आहे, त्याला म्हणतात डिजिटायझेशन. काही जणांना ऐकलं असेल, काही जणांना समजलं नसेल, नंतर मी माहिती सांगतो किंवा थोडक्यात लक्षात घ्या. डिजिटायझेशन म्हणजे शासनाचे जे दस्तावेज आहेत ते स्कॅन करणं आणि त्यांच्या पोर्टलला सेव्ह करणं, आणि त्यासाठी आपण चार्जेस केलं. नंतरची गोष्ट आहे ज्यामध्ये हाऊसकीपिंगची कामं. त्यानंतर आहे केबलिंग करणं, अंडरग्राऊंड काम करणं. त्यानंतर आहे टँकर पुरवणं, टँकरमधून पाणी पुरवणं. त्यानंतर आहे नंदुरबारचं एक उदाहरण तुम्हाला देऊ इच्छितो. सर्वजण ऐकताय प्रॉपर? हो सर. हो सर. हो सर. हो सर. 1-2 मिनिटं थोडंसं व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. आणि सर्वांनी एक गोष्ट आवश्यक करायची आहे, म्हणजे फक्त व्हिडिओ तुम्ही बघायचा आणि नंतर आज दिवसभर, आज आणि उद्या सुट्टी आहे म्हणून काही काम नाही करायचं असं नाही. आज तुम्हाला मी एक गोष्ट दाखवतो, ती गोष्ट सगळ्यांनी डाउनलोड करून वाचून घ्यायची. मी तुम्हाला डाउनलोड करून देणार नाही, ती तुम्ही करायची आहे. कारण कसं डाउनलोड करायचं हेही तुम्हाला दाखवत आहे मी. दिसतंय का? स्क्रीन दिसते का? हो दिसते सर. स्मार्ट हो टेंडर. सर. ओके. आता बघा मी कुठे आलो, टेंडर्स बाय ऑर्गनायझेशन. आतापर्यंतची कामं मॅन पॉवर पासून सुरुवात केली होती. बाकीची कामं इथून आता तुम्हाला कंप्लीट करून दाखवतो. नॉनव्हेज आयटम पुरवणं, त्यानंतर मिल्क अँड डेअरी, दुधाची सप्लाय करणं, एएमसी कॉम्प्युटर्स अँड टेबल्स अँड डिजिटल इंटरॅक्टिव्ह बोर्ड्स, जवाहर नवोदय विद्यालय, कलकुवा, डिस्ट, नंदुरबार. त्याच्यानंतर बेकरी आयटम्स पुरवणं, युनिफॉर्म वॉशिंग अँड आयर्न, धोबी. म्हणजे हे तर त्यांच्यासाठी आहे की ज्यांच्याकडे 15, 20, 25 लाख रुपयाचं नियोजन असेल, त्यांनी युनिफॉर्म वॉशिंग मध्ये काम केलेलं ठीक असेल आणि एक चांगल्या प्रकारचं ते काम आहे. त्यानंतर हेअर कटिंग इन जवाहर नवोदय विद्यालय, हायरिंग ऑफ व्हेइकल, ते तर मी आता तुम्हाला सांगितलं, किरायाने गाड्या पुरवणं. त्यानंतर मेश मेश लावायची गरज नाही, लॅब इक्विपमेंट्स, स्पोर्ट्स आयटम, हा पण एक चांगला बिझनेस आहे. त्यानंतर किराणा ग्रॉसरी म्हणजे किराणा पुरवणं. त्यानंतर व्हेजिटेबल फ्रुट्स पुरवणं. त्यानंतर टॉयलेटचे आयटम्स, स्टुडंट स्टेशनरी, अशा पद्धतीची कामं करणं. सध्या ही कामं ऑलरेडी ऑनलाईन वेबसाईटला उपलब्ध आहेत. कशी डाउनलोड करायची, डाउनलोड करून दाखवतो एखादा आयटम्स. सोपे सोपे आहेत, तुम्ही इझिली त्याला भरू पण शकता.
दिसते का सर्व टेंडरची नावं? हो सर. आता या टेंडरला पार्टिसिपेट करण्यासाठी पैसे किती लागत असतील? 100 रुपये, 200 रुपये, 300 रुपये, बस. जास्तीत जास्त 500 रुपये. आणि ही 14 प्रकारची कामं आहेत. या कामासाठी ना कुठलं लायसन लागतं, ना बऱ्यापैकी भरपूर सारे डॉक्युमेंट लागतात. इझी डॉक्युमेंट्स आहेत, कदाचित काही जणांकडे डॉक्युमेंट असतील पण ते. अशा पद्धतीची कामं येतात, पण मग विषय काय होतो की विषय तिथे घुमून फिरून तिथेच येतो की ही कामं कुठे येतात, काय येतात आपल्याला माहिती होत नाही. बघा त्याची फी किती आहे कामाची, फक्त 200. जे की आपण इकडे तिकडे कुठेतरी खर्च करतो. आणि डॉक्युमेंट काही विशेष नाही. डॉक्युमेंट पण दाखवतो तुम्हाला. हे डॉक्युमेंट जास्तीत जास्त 1000 ते 1500 रुपयाच्या आसपास तुम्हाला मिळू शकतो. सांगायचं तुम्हाला हे की मी मॅन पॉवर पासून तुम्हाला आत्ता जी कामं सांगितली ती सर्व कामं फक्त एवढ्या कागदपत्रामध्ये सुद्धा इझी तुम्हाला मिळू शकते. इझी तुम्ही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकता. आता आपला सेशन झाल्याच्या नंतर सर्वांनी हे कागदपत्र ते टेंडर डाउनलोड करायचंय, वाचायचंय, समजायचंय आणि त्याच्यातल्या आलेल्या क्युरी किंवा न समजलेले पार्ट तुम्ही नंतर मला विचारायचे. इथपर्यंत लक्षात आला विषय? हो सर. सोमनाथजी, तुमच्या टेंडरचं काय झालं ते मुंबईच्या? ऑनलाईन नाहीये? हॅलो. हा, तुमच्या टेंडरचं काय झालं पुढे? सर ते टेंडर दुसऱ्या कंपनीला लागलं. ओके. 20% मागणी केली होती? 20 नाही, 4% ना सर. हा, 4%ची नाही. हो. एमएसएमई मधून म्हणत होतो मी. हा. ती कंपनी एमएसएमई होती का? कुठची समोरची? हा, ते नाही चेक केलं ते सर. नाही, मग ती एमएसएमई नसेल तर मग 20%ची आपण मागणी करू शकतो ना तिथे. ते कसं माहिती पडेल सर आपल्याला? त्या कंपनीची उलाढाल किती होती? नाही, त्याचं काही माहिती घेतलीच नाही सर. नाही, मग तसं मला सांगता येणार नाही, पण हरकत नाही. ठीक आहे, आपण ऑलरेडी आता त्या लाईन मध्ये तर आलो पार्टिसिपेशनच्या. ठीक आहे, आज पार्टिसिपेशन करू, उद्या टेंडर मिळेल. 100% सर. आज काय चुका झाल्या त्या उद्या आपल्याला करायच्या नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा. अगदी अगदी. 2 वेळा ते टेंडर, पहिल्यांदा तर कुणी वेंडरच नव्हतं त्या टेंडरसाठी. ओके ओके. सेकंड टाइम आपण भरलं तेव्हा मग दुसरी पण पार्टीने भरलं असं. आणि चांगलं टेंडर होतं, त्याच्यावरती खूप वर्कआउट केलेलं मी. 100% करण्यासारखं होतं. नाही, चालेल ना. पुढच्या वेळेस काय करा, आपले जे आत्ताच्या ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुका त्याच्यामध्ये सुधारता येईल, पार्टिसिपेशन करता येईल, हे थोडंसं तिथं डोकं लावा. ओके ओके सर. ठीक, थँक्यू. हॅलो सर. हा, बोला. सर, मला माझं पहिलं टेंडर घेण्याकरिता थोडं मार्गदर्शन करा ना सर. नाही, तिथं आपण सर्वांना करतोच आहे. तुमची कागदपत्र वगैरे प्रॉपर आहेत का ते थोडंसं तुम्ही चेक करून घ्या. कागदपत्र नेमकं म्हणजे कोणते कोणते सर? मी तुम्हाला एक यादी पाठवतो, त्या यादीप्रमाणे ती कागदपत्र आहेत का थोडीशी खात्री करून घ्या. ठीक आहे, चालेल सर. मला पाठवून द्या, मी लगेच कॉन्टॅक्ट करतो. हो सर, एक शंका होती सर. बोला बोला. सर, महिला बचत गट किंवा महिला सेवाभावी संस्था यांना विना टेंडर किंवा कोणतेही निविदा न मागवता कामं देण्यात यावीत असा काही GR किंवा शासन निर्णय आहे सर आपल्या माहितीस? नाही, तसं नाही आहे ते. हा, ज्या सेवा सहकारी संस्था असतात तर त्यांना प्राधान्य दिलं जातं. 3 लाखाच्या आजच्या टेंडरला त्यांना विना निविदा कामं मिळतात. हो. आणि काही महिलांच्या रिलेटेड काही स्पेशल टेंडर्स असतात, फक्त ते महिलांच्या रिलेटेड असतात. बरं. तर ते महिलांसाठी डायरेक्टलीच राखीव असतात.
त्यामध्ये ते फक्त कोणते असतात महिलाच सर? पार्टिसिपेट करू शकतात. ते कुठले असू शकतील सर ते? ते जसं शालेय पोषण आहार, हा. त्यानंतर महिलांच्या ऍक्टिव्हिटीच्या रिलेटेड जे असतात ना, जी भोजन वगैरे पुरवणं वगैरे, असे काही, हो पण हो ते खूप कमी प्रमाणात असतात, असे काही जास्त नसतात ते टेंडर. बरं असतात पण कमी प्रमाणात असतात. बरं सर, आमच्याकडे ते सरसकट ते कंपनीवाल्यांनाच दिले जातात हे सर्व. पण कोणत्या इथून? मी नंदुरबारून बोलतोय सर. तुमचं काय आलं इथे? झेडपी आरोग्य हे काय समजलं नाही मला. सर ते माझ्या मित्राचा ईमेल आयडी आहे, माझ्या ईमेल आयडी अटॅच होत नव्हता, त्यामुळे मग त्याच्या मोबाईलवरून करतोय सर. बरं, मी आता तुम्हाला एक नंदुरबारचं टेंडर दाखवलं ना, बघितलं? जी सर, हो सर, बघितलं ते. तर नंदुरबारचे जे टेंडर्स आहेत तर बघा तुम्ही, त्याच्यामध्ये ते ओपन टेंडर असल्यामुळे त्याच्यामध्ये असं ऑलरेडी त्यांनी असं काही प्रकारचं तिथे त्याच्यामध्ये रिझर्वेशन ठेवलेलं नाहीये. पण जर शालेय बरं पोषण आहारची कामं येतात, आणि मला वाटतं मागे ती कामं झाली, नंदुरबारची जी पण आली होती, पूर्ण देशातली आपल्या भारतातली पूर्ण कामं वेगवेगळ्या पद्धतीने त्यात येत असतात. त्यामधले हो महाराष्ट्रातली सर्व कामं त्यात आली होती, त्यावेळेस प्राधान्य दिलं होतं त्यांनी महिलांना. अच्छा आणि तुमच्या इकडे नंदुरबार, जळगाव वगैरे इकडे जे आहेत ना, तर इकडे भरपूर सारे बचत गट आहेत. हो म्हणजे घरोघरी बचत गट म्हटलं तरी हरकत नाही, एवढी तिथे स्थापना झालेली. पण त्याच्या काम करण्याची पद्धत थोडीशी वेगळी असते बाबा. बरोबर सर. त्याची एक नॉर्म्स आहे, जर एखादं जुनं टेंडर जर सापडलं तुम्हाला तर आपल्या टेलिग्राम चॅनलला 100% सापडेल. अच्छा आता तुम्ही ते टेंडर्स बघा, त्याच्यामध्ये खूप सोप्या आणि सरळ पद्धतीने आपण ऑलरेडी त्यात सांगितलेलं आहे की कसं तुम्ही त्याला अप्लाय करू शकता. तर तुम्ही महिलाच्या संदर्भात असेल तर त्यात ऑलरेडी लिहिलेलं आहे की महिलांसाठी राखीव वगैरे त्यात गोष्टी येतात, त्यात आहेत. जी सर, थँक्यू सर. हॅलो बोला. हॅलो सर. सर, ते तुम्ही ऑप्शन बद्दल क्लासेस स्टार्ट करणार होते, एक बॅच. हो, आपल्याला 1 महिन्याची बॅच घ्यायची आहे, पण त्याला थोडासा खर्चच लागत नाहीये. पण हरकत नाही, तुम्ही सर्व जर इंटरेस्टेड असाल तर आपण चालू करू. तुमच्यासाठी सर्वांसाठी ती मोफतच आहे, तुम्हाला फक्त ऑनलाईन जॉईन करायचे आहे. सर, ते तुम्ही म्हणले होते की आता आचारसंहिता नंतर म्हणजे आता चालू करणार आहे 2-4-5 दिवसात. हो, मागे बोलणं झालं होतं तेव्हा. आचारसंहिता होऊ द्या, मग मला तिकडनं परमिशन मिळेल, मग करायला अडचण नाही. अच्छा, तर ऑनलाईन पद्धतीने राहील का ती? हा, ऑनलाईन, आणि नंतर 1 दिवस तुम्हाला ऑफलाईन जॉईन करायची. तुम्हाला रिअल अच्छा पद्धतीने ऑप्शन कसं होतं हे जर बघायचं असेल, मी तुम्हाला डायरेक्टली त्या कंपन्यामध्ये, साखर कारखान्यामध्ये तुम्हाला तेवढा रेडी होऊन जाते म्हणजे टाईप करून. हॅलो आणि दुसरं म्हणजे माझ्या ह्याच्यात माझ्या मुलाला सांगायला मला टाइम घेऊन सगळं. हॅलो सर. बोला बोला. सर, आवाज नाही येत आहे सर. आवाज येत नाही मला तर क्लिअर येतो. नाही, माझा नाही, हे थोडस हे होतं, नॉईस येत होतं. ते काय म्हणलं सर तुम्ही, साखर कारखान्याचं काय म्हणलं? तिथे जे आहेत ना, रिअल ऑप्शन बघायला मी सगळ्यांना एकदा संधी देणार आहे की जे ऑप्शन माझ्या अखत्यारीखाली आहे तर ते तुम्हाला डायरेक्टली बघण्याची संधी मिळेल. मग मी ते, पण त्या अगोदर तुम्हाला ते नेमकं काय असतं, इन्क्रीमेंट व्हॅल्यू काय असते, ऑप्शनमध्ये कधीपर्यंत बोली केली पाहिजे, बोली का करतात, मिनिमम रिझर्व्ह प्राईस काय, तर या संदर्भात अगोदर आपली चर्चा होणं गरजेची आहे. ज्यावेळेस पण आपली चर्चा होईल मग त्यावेळेस मग आपण तशा पद्धतीने प्लॅन करू. मी तुम्हाला ऑफलाईन ऑप्शन कशा पद्धतीने चालतं आणि ऑनलाईन ऑप्शन कशा पद्धतीने चालतं याचं तुम्हाला ऑफलाईनमध्ये ते डायरेक्टली तुम्हाला त्या डिपार्टमेंटला घेऊन दाखवेल. येस सर, चालेल. सर, आपली कार्यशाळा कधी आहे ते जरा आपल्याला इन्फॉर्म कराल सर. सध्या आपली नाशिक आणि सांगलीमध्ये आहे. नाशिकला कधी आहे सर? नाशिकला मॅडम आहेत ऑनलाईन तुम्ही? हो सर, आहे. हो. नाशिकचं तुमचं काय डेट वगैरे झाली फायनल? नाही, तुमची सांगलीची झाल्यानंतर करायचंय ना आपल्याला, मग तेव्हाच डेट फायनल करू. नंबर तुमच्याकडे असू द्या. ओके, मला त्यांना नंबर शेअर करायला सांगा मेसेजला. करतो. ओके, चॅट बॉक्समध्ये नंबर टाका, मी लिहून घेते. ओके. सर, हे आचारसंहितेमुळे सध्या टेंडरचे काम ठप झालेलं आहे का, म्हणजे टेंडर बंद आहे का?
हो, आचारसंहितेमध्ये टेंडर प्रसिद्ध करायला चालत नाही. कारण आचारसंहितेचा त्याच्यात भंग होतो. त्याच्यामुळे टेंडर्स वगैरे होत नाही आचारसंहितेत. आचारसंहिता झाल्याबरोबर टेंडरची कामं चालू होतील. मग आपल्याला सुद्धा त्याच्यामध्ये काम करायला तिथे एक चांगली संधी मिळेल. हॅलो. बोला. सर तुम्ही रजिस्ट्रेशन डॉक्युमेंटचे मला आता सांगितलं असतं ना, मी लिहून घेतले असते. पहा मी नोटबुक घेऊन बसलेले आहे. म्हणजे मग आचारसंहिता संपूस तर मी ते रिक्वायरमेंट करतो डॉक्युमेंटची. मी अगोदरच सांगितलं होतं तुम्ही टेंडर घेतल्याशिवाय राहणार नाही. घ्या, डॉक्युमेंट लिहून घ्या. उद्यम, शॉपॅक, पॅन कार्ड. शॉपॅक. पॅन कार्ड. सर शॉपॅक आहे माझ्याकडे. ठीक आहे ना, तर घ्या. म्हणजे मग मला काय काही नाही, आपण व्हॉट्सअपला मग मला पाठवा. ठीक आहे. बरं ठीक आहे सर. शॉपॅक, पॅन कार्ड. उद्यम. ते उद्योगात उद्यम आधार. उद्यम आधार. आणि त्याच्यानंतर ITR म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न. नसला तरी चालेल. ठीक आहे. काय सर? असेल नसेल तरी चालेल. बरं ठीक आहे, चालतं सर. असला तर चांगलीच गोष्ट आहे. त्याचा उपयोग करून घेऊ आपण चांगल्या गोष्टीचा. त्याच्यानंतर तुमचं जे काय आहे तर चालू खातं त्याच्यामध्ये पाहिजे. करंट अकाउंट पाहिजे बँकेमध्ये. बस एवढ्या कागदपत्राची तयारी करा. मग आपण 10 लाखाच्या आतमध्ये कसं काम करता येईल याचं मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवेल. तो व्हिडिओ बघून मग तुम्हाला तुमच्या कामाची डिटेल. सर माझा पार्ट टाइम एक व्यवसाय पहा, फ्रूट सेलिंगचा, कमिशन बेसिसवर. कुठे काम करता? हे सर मी काय करतो सर, शेतकऱ्या बांधवाकडून फ्रूट घेऊन व्यापार वर्गांना विकत असतो सर. मोठ्या लेवलवर काम कसं करायचं सांगेन ना, मग मी तुम्हाला चांगल्या मार्केट देतो. बरं ठीक आहे. रजिस्ट्रेशन वगैरे काय असतं सर ते? कुठलं? ते जे EME-CBचं सर्टिफिकेट. ते सध्या तुम्हाला त्याच्यात पडायचं नाहीये. ते तुमच्या सध्या कामाचं नाहीये. आपण पहिल्यापासून सुरुवात करतोय. म्हणजे हळूहळू तुम्हाला सांगतो टप्प्याटप्प्यावाईज काय करायचं. सर ते ई-सिग्नेचर काहीच नाही करायचं त्यातलं. बरं डॉक्युमेंट आहे सर माझ्याकडे. काय? हे सर्व डॉक्युमेंट आहे तुम्ही घेतलेले. ठीक आहे ना, मला पाठवा, मग मी बघतो. ठीक आहे. बरं ठीक आहे, चालतं सर. हो, थँक्यू सर. आकाश पवार, कुठून आहात? ऑनलाईन आहात का? हॅलो. कुठून आहात? त्यानंतर नीता मेहरे. सक्षम संस्था. नमस्कार सर. नमस्कार. कुठली आहे संस्था? सर अमरावती डिस्ट्रिक्ट चांदूर रेल्वे. चांदूर रेल्वे. ओके. काय करते तुमची संस्था? सर आता तर सध्या प्रोजेक्ट वगैरे काही नाही करत. ATC मार्फत काही सर आवाज मोठा येत नाही. माझा येत आहे का सर? येतोय तुमचा येतोय आवाज. ATC मार्फत जर काही प्रस्ताव असतात तर त्याला आम्ही ते हे करत असतो, रन करतो. ATC म्हणजे आदिवासी विभाग. ओके. आणि आता संस्थेमार्फत काही आपण असे टेंडर वगैरे याची उत्सुकता होती जाणून घ्यायची. ओके. तर माझी ही पहिलीच मीटिंग आहे तुमच्यासोबतची. म्हणजे मी पहिल्यांदाच जॉईन झालो आहे. मी थोडं नवीन वाटलं म्हणून म्हटलं कोण. हो पहिल्यांदा तसं आहे. मी तुमच्या गेल्या 1-1.5 वर्षापासून तसं माझं बोलणं झालं आहे तुमच्यासोबत बहुतेक. परंतु मला कसं आहे, अमरावती डिस्ट्रिक्ट असल्याने तुमचे सगळे जेवढे जे सेमिनार आहे ते सगळे तिकडेच राहते. जसं आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे सांगलीला आहे तुमचा. नाही, अमरावतीमध्ये तर ऑलरेडी माझे भरपूर सारे प्रोग्राम होतात. आपला तो एरिया आहे तिथे. दुर्गापूर काय आहे का? दुर्गापूर.
हो आहे सर, दुर्गापूर आहे आणि ते सर सुद्धा मोंडे सर काहीतरी सरचं नाव नाही मिळालं, ते आहे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये. ओके ओके. हा कृषी कृषी हे आहे ना ते. बरोबर बरोबर. तिथेच मग हे चालू आहेत ना, आपले प्रोग्राम चालू असतात दुर्गापूरला, अमरावतीत. हो का सर, हो का. ते सर तिथले सर आहे, ते मी आता कॉन्टॅक्ट काढतो मी त्यांच्यासोबत. तुमच्या त्यांचे संस्थेची एकदा कॉन्टॅक्ट. मला पेपर पाठवा, बघतो काय तर. हो तर सर, संस्थेमार्फत आपण काही राबवू शकतो काय? म्हणजे काही असे काही टेंडर्स वगैरे आपण घेऊ शकतो का? हा एक माझा प्रश्न होता पहिला. नाही असं हे बघा, तो प्रश्नच होत नाही, कारण टेंडर निघतातच ना संस्थेचे, ते तर निघतात, त्यात हो हो दुमत हो. नाही. नाही म्हणजे टेंडर, हे सुद्धा टेंडर आपण या या प्रशिक्षणाच्या माध्यमातून म्हणा, किंवा जे आता तुम्ही जे आम्हाला सांगून राहिले, तर आम्ही म्हणजे संस्था सुद्धा टाकू शकतो का? हो का करू हे शकता सगळ्यासाठी ना, म्हणजे हे एक करू माझा शकता. प्रश्न होता. फक्त एक लक्षात घ्या, आता तुमच्याकडे पेपर काय अजून मला माहित नाही, परंतु जर तुम्ही मला आता जर हां. पेपर तुमची पाठवली थोड्या वेळाने, तर अच्छा. मला जर ते पेपर जसे पाहिजे तसे जर मिळाले, तर मी तुम्हाला एका गोष्टीचा प्रस्ताव बनवायला सांगतो. जर तो अच्छा, प्रस्ताव जर अच्छा. तुम्ही चांगला बनवून दिला, तर ते काम तुम्हाला मिळू शकतं. असं एक काम आलेलं आहे माझ्याकडे, तर बघा तुम्हाला जमत असेल तर मला प्रस्ताव करून पाठवा ते काम. मला काम पाहिजे झाडांच्या रिलेटेड, बरोबर आहे. हं. ऑक्सिजनच्या रिलेटेड तुम्ही काय नवीन देऊ शकता मला प्रपोजल करून मला द्या. बाकी मी बघतो काय करायचं तर. सर ठीक तो आहे. विषय मलाही मेसेज करा सर. ओके, मी पाठवतो. कोणाकडे पण असेल तर मला संपर्क करा. मी बरोबर काय करतो बघा. ठीक आहे सर, ठीक आहे सर. मी डॉक्युमेंट पाठवलेल तुम्हाला. नाही, ते तुम्ही जे पाठवले डॉक्युमेंट आलेत, विषय नाही. पण तो जो प्रस्ताव जसा पद्धतीने प्रोजेक्ट करायचा असतो ना, तर ते त्याच्यामध्ये तो विषय नाहीये. तो असेल तरच ते पुढे काम करता येईल. ठीक ठीक चालेल. आधी तुमच्याकडे जे काय असेल ते मला प्रस्ताव बनवावा लागेल त्याचा. हो, त्याचा प्रस्ताव म्हणजे तेच ना, मग तुम्ही त्यातून बेनिफिट काय होईल, शासनाला बेनिफिट काय होईल, हो, हो. त्यानंतर एन्व्हायरमेंटलला काय बेनिफिट्स होईल, अशा पद्धतीचं काहीतरी कन्सेप्ट तुम्ही काढा. हो, हो, हो. सर आणि त्याच्यामध्ये एक विचारायचं होतं, हम्म. प्रस्ताव याचा डेमो वगैरे काही आपल्याकडे असतो का अवेलेबल, किंवा कशा प्रकारे बनवायला पाहिजे, किंवा प्रस्ताव मग म्हणजे काय असतं, एक लक्षात घ्या, तुम्ही ज्यावेळेस एखादं मॅगझिन वगैरे वाचत असाल, मॅगझिन माहितीये, हो 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 हो. एक त्रैमासिक वगैरे असतात ना, त्यात कसं असतं, प्रस्तावना, मुद्दे, मुद्द्याला बरोबर अनुसरून गोष्टी, गव्हर्नमेंटचा फायदा, काम कसं होणार, प्रकल्पाचा अहवाल, तर अशा पद्धतीने ते बनवायचं असतं, एक बुकलेट टाईप. मग समोरच्याला ते सगळं समजलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला सोप्या आणि सरळ भाषेमध्ये त्यातल्या त्या गोष्टी ज्या आहेत, तर त्या शासनाला तुम्हाला त्या समजावून सांगायचं आहे की त्याच्यामुळे हा फायदा होईल, याच्यामुळे तो फायदा होईल, आणि मग त्यांना तो प्रस्ताव पटला पाहिजे, असं सुटसुटीत तुम्हाला ते बनवायचं. ओके ओके ओके. ठीक आहे सर. हॅलो सर मी गोपाल खिराडे माहुरपीर. हॅलो सर. हा नमस्कार, बोला. सर प्रोप्रायटरशिप कशी आपली नोंदवायची की त्याच्यात मल्टिपल प्रोडक्टवर आपल्याला काम करता येईल? प्रोप्रायटरशिपचा आपला ऑलरेडी व्हिडिओ आहेत ना, आपला स्पेशल व्हिडिओ आहे प्रोप्रायटरशिपचा. नसेल तर पुन्हा एकदा पाठवतो, तो एकदा बघा. त्यात क्लिअरच सांगितलेलं आहे कशा पद्धतीने तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर नसेल तर पुन्हा एकदा पाठवतो, ठीक आहे. हॅलो सर. हा बोला. नमस्कार. नमस्कार, कुठून बोलताय? मी सांगलीमधून पोलूस. तुम्हाला मेसेज केला होता ते घनकचऱ्या संदर्भात. तुम्ही काय सर ते मेसेज मला काय रिप्लाय नाही दिला. तर असा एक प्रश्न होता सर. 1,75,00,000 टेंडर होतं घनकचरा व्यवस्थापनाचं, बरं का. 1,75,00,000 बर. हा. तर त्याच्यावर टोटल म्हणजे उलाढाल दाखवलेली 5 कोटी रुपयाची, असं का दाखवलं होतं ते? किती वर्षाचं होतं ते? 1 वर्षाचं होतं. आणि उलाढाल 5 वर्षाची मागितली? नाही, 1 वर्षाची दाखवलेली त्या. ओके, 5 कोटी उलाढाल ही 1 वर्षाची मागवलेली. हा. त्याचा काही पेपर आहे तुमच्याकडे अजून पण? आहेत माझ्याकडे. एक काम करा, लगेच पाठवा. हा, लगेच पाठवतो. पण ऐका ना सर, ते टेंडर क्लोज झालंय, म्हणजे घेतलंय एक जण. असू द्या ना, एकदा पाठवा टर्म्स. ठीक आहे, मी तुम्हाला व्हॉट्सअपला सेंड करेन. करा, मी चेक करतो. सर मी गोपाल खिराडे माहुरपीर. हा बोला. हा, तो मी मेसेज केला तर तुम्हाला, मला फुटवेअरचा अनुभव आहे.
तर उद्यमचं आपलं रजिस्ट्रेशन जे आहे तर ते आणि ई टेंडरसाठी समजायचं जसं प्लस नंतर तर फुटवेअरचं करावं का मिक्स मध्ये करावं ऑल आपण टाईप्स जेमला करा ना रजिस्ट्रेशन. जिमला जेम पोर्टल जे आहेत ना त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉडक्ट विकू शकता. तर जेम पोर्टलला अच्छा. रजिस्ट्रेशन केलेलं तुम्हाला परवडेल. त्याच्यामध्ये शासनाच्या जे जिल्हा परिषदच्या शाळा वगैरे असतात तर तिथे फुटवेअर वगैरे ह्या गोष्टी तिथे मागवल्या जातात, युनिफॉर्म वगैरे. तर त्यामध्ये रजिस्ट्रेशन करा. त्याच्यामध्ये हो. आणि हा MSME ला देणं आहे आपल्याला उद्यमचं रजिस्ट्रेशन तर तोच करू का मग त्याच्यातूनच जेम रजिस्ट्रेशन होतं ना. जेम मधूनच. हा. आणखीन काही माझ्या हिशोबाने काही असं नाही तेवढंच. बाकी दुसरं काही नाही, दुसरा काही विषयच नाही तर काय सांगणार तो. एवढं केलं तरी तुमचं काम होतं त्याच्यामध्ये. होऊन जातो. बरं ठीक आहे. नंतर अजून काही विचारायचंय कोणाला? हॅलो, हा बोला. बाळासाहेब लाटे सर बोलतो, अहमदनगर, शेवगाव तालुका. हा बोला. तर सेवाभावी संस्था आणि मजदूर संस्था याच्यात काय फायदा, डिफरन्स काय आणि काम काय करतात? सेवाभावी संस्था जी आहे ना, तर सेवाभावी संस्था ही रजिस्ट्रेशन होते धर्मदाय आयुक्तकडे. सेवा सहकारी संस्था होते आपल्या लोक निबंधककडे. हाच त्याचा फरक आहे. ओके. पुढचा प्रश्न असा होता की मी ऑलरेडी काय करतो जे इमारत तर आणि ते काम 6-7 वर्षांपासून करतोय. तुमचा आवाज कटतोय, क्लिअर येत नाही आवाज. आवाज क्लिअर येत नाहीये. आता येतोय का सर? हा बोला. काय आहे, साधारण 6-7 वर्षापासून मी आहे ना कामगार संघटनेचं काम करतो. पण माझ्याकडे कुठली काही संस्था वगैरे काही नाही. साधारण 3,500 सभासद माझ्याकडे नोंदणीकृत आहे. पण त्याचा फायदा मग मला संस्थांमधून काही करता येईल का काही? त्याचे काही पेपर आहेत का तुमच्याकडे, एवढे सदस्य आहेत वगैरे असं काही? आता पर्टिक्युलर फक्त मी त्यांचं रजिस्ट्रेशन करून ठेवलेलं आहे. मला ते एकदा नाव थोडंसं रजिस्ट्रेशनच्या रिलेटेड काही दस्तावेज पाठवा, मग तुम्हाला सांगतो. ओके, चालेल सर. थँक्यू. सर हा बोला. मी काय म्हणतो, आता आपण टेंडरचे प्रयत्न करतो आहोत. ओके, तर त्यामध्ये प्रत्येक टेंडरला EMD वगैरे साठी आपण अमाऊंट भरण्यात काही पात्रता नसते काही जणांची. बरोबर ना. तर आपण त्यामध्ये MSMEचं सर्टिफिकेट लावतो. हो बरोबर. बरोबर आहे. पण त्यांची मग पुढच्या स्टेपला ते आपलं GSTचं काही त्यांच्याप्रमाणे टार्गेट झालेला नसतो किंवा काय, म्हणजे त्यांचा टर्नओव्हर एक लिमिट असतं. तर तेवढं टर्नओव्हर आपला नसल्या कारणाने पण टेंडर आपले रिजेक्ट होऊ शकतात का? नाही बरोबर आहे. तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला त्या रिलेटेड टेंडर करायचंय. म्हणजे कसं, आता उदाहरणार्थ 10 लाखाच्या आतमध्ये असल्यानंतर किंवा 20 लाखाच्या आतमध्ये असल्यानंतर तुम्हाला GST ऍप्लिकेबल नाही. मग तुम्हाला 10 लाखाच्या आतमधलेच टेंडर शोधायचे. पण मग तुमची इच्छा आहे की 20 लाख रुपयाच्या वरचं काम घ्यायचं, तर मग साहजिक तुम्हाला GST लागेल. हो, GST आहे ना सर आपल्याकडे. हा नाही, एक उदाहरण सांगतोय मी. हो तर हो. GST तुमच्याकडे आहे तर मग तुम्हाला टर्नओव्हर तर झालाच पाहिजे, कारण तुम्ही 20 लाख रुपयाच्या वर नंतर तो GST ऍप्लिकेबल आहे. म्हणजे ह्या गोष्टी कशा आहेत, ह्या एकमेकांवर डिपेंड गोष्टी आहेत. डिपेंडेड आहे, बरोबर आहे. मग आता सध्या मी 10च्या आतमधलेच टेंडर बघू का? हो 10च्या आतमध्ये. कारण काय माहितीये, तो मागचा टेंडर जो बघितलेला ना आपण, तो 42 लाखाच्या आसपासचा होता.
आणि आपलं टर्नओव्हर तेवढा तिथपर्यंत गेलं नव्हतं म्हणजे त्यांच्या एक्सपेक्टेशन प्रमाणे. नाही मग साहजिक आहे, तुम्ही काम करू शकत असाल ते, पण मग तुम्ही हा. ऍप्लिकेबल त्याला पात्र तर होणार नाही ना. आणि हो. साहजिक आहे की 10 लाख रुपयाचं काम करणाऱ्या व्यक्तीला ते लोक 50 लाखाचं काम का देतील, हा पण एक प्रश्न येतो ना. त्या गोष्टी इलिजिबल जे आहेत की जेवढे तुमचे डॉक्युमेंटेशन तेवढ्या पटीमध्ये तुम्ही ते काम करू शकता. बरोबर आहे. मग मी फक्त त्याच्याकडे काय फोकस केला की रेल्वेचे जे टेंडर आहेत ते 50 लाखाच्या आतमधले आपण घेऊ शकतो या विचाराने मी तिकडे जरा फोकस केलेला. हा नाही, आता काय होतं की बऱ्याच वेळेस हे जे डिपार्टमेंट्स मी तुम्ही सांगितले तर हा. सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये त्यांनी तुम्हाला खूप प्रकारे मोठ्या प्रकारे तुम्हाला सूट दिलेले असतात बघा. म्हणजे बरोबर. सेंट्रलच्या ठिकाणी काय होतं की हे लोक प्राधान्य देतात की एक्सपिरियन्स नसेल तरी तुम्हाला, म्हणजे स्टार्टअप हा विषय त्यातलाच आहेत ना. स्टार्टअप बरोबर. मध्ये जसं तुम्हाला हे मिळतं तर मग थोडा स्टार्टअपचा बेनिफिट घ्यायचा, मग तुम्हाला जेम पोर्टलला काम करावं लागेल. आता या गोष्टी कशा असतात, त्याच्यावर ह्याच्या डिपेंडेंट गोष्टी आहेत. ओके. त्या तुम्ही सांगण्याप्रमाणे मी ते लेटर दिलंय त्यांना 4% साठी. त्याचा काय फायदा होईल का सर? मुश्किल वाटतं, जर सप्लायचं काम असेल तर त्यांना दिलंच पाहिजे आणि तो तुमचा हक्क पण आहे. हा नाही, सप्लाय म्हणजे ते कसं मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट होतं ना सर. हो, मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा त्यातलं युनिक असेल तर ते मिळणार नाही. युनिक नव्हतं, डस्टबिन होतं, डस्टबिन स्टेनलेस स्टीलच्या. नाही मग तर तुम्हाला द्यायला पाहिजे माझ्या तरी हिशोबाने. पण ते आपल्या नॉर्म्स मध्ये त्याचं मेन्शन नव्हतं ना. मी तुम्हाला पाठवले बघा. नाही, त्यात मेन्शन असो नसो ते रूल तर सगळ्यांना लागूच आहे तो. सगळ्यांना लागू आहे ना. मग मी लेटर दिलेलं आहे सर. हा, तुम्ही द्या, काय त्याचा फीडबॅक होतो घ्या, नसेल तर मग आपण दुसऱ्या पद्धतीने कसा पत्रव्यवहार करता येईल याचं नियोजन लावू. चालेल. आता मंगळवार बुधवार त्यांना लेटर मिळेल त्याचं. चालेल. ओके ओके. काय असेल अपडेट करत जा व्हॉट्सअपला. हो नक्की सर, नक्की. मी आता मला छोटे मोठे तुमच्याकडे पण काय असेल तर मला सजेस्ट करा ना सर. हे बघा, आपण चॅनल मध्ये तर पाठवतो बऱ्यापैकी गोष्टी. हो. आता फक्त आपण ब्रॉडकास्टिंग काही दिवसांपासून बंद केलेली आहे, तर ती सुद्धा ते परवापासून चालू आहे. कारण सध्या टेंडर पण नाहीये, त्यामुळे आम्ही जास्त पाठवत नाहीये. तर मग ते फॉरवर्ड वगैरे करत राहील. चालेल. एकदा काय सुरुवात झाली की जरा बरं वाटेल, बाकी काही नाही. बरोबर. हॅलो सर. हा बोला. आम्ही ते सेंड केले बघा, ते पल्लूस नगर परिषद. ओके, ठीक आहे. तुमचं कचऱ्यामध्ये काम चालू असतं का? काय म्हणला? कचऱ्याच्या मध्ये काम चालू असतं का, कचऱ्याच्या टेंडर्स मध्ये? नाही, मी नवीनच आहे, मग त्याची इन्फॉर्मेशन घ्यायला लागलोय ना, कसं असतंय काय असतंय त्याचं. बरं सांगतो. घ्यायचं म्हणल्यावर ते मग मी घेण्यासाठी ट्राय करणार होतो, पण त्यात ते मी डॉक्युमेंट वाचल्यानंतर मला जरा प्रॉब्लेम वाटला ना. हा, आता याच्यामध्ये जे आहेत ना, अट नंबर 19 सर आवाज क्लिअर नाहीये. अट नंबर 19 बद्दल विचारताय ना? हा, ते मी सेंड केले ना, बघा की व्हॉट्सअप. हो, त्याच्यात आहे घनकचरा व्यवस्थापन मध्ये किमान रक्कम 4 कोटीची कामे पूर्ण केल्याबाबतचे दाखले पाहिजे. बरोबर. आता हा विषय काय आहे की ऑलरेडी हे काम आहे 1.5 कोटीचंच. तर साहजिक आहे की 2 कोटीच्या आसपास डॉक्युमेंट मागितली पाहिजे. त्यांनी 4 कोटीचं वर्क कम्प्लिटेशन मागितलेलं आहे. तर त्याला वर्क कम्प्लिटेशन मागितलं, ते टर्नओव्हर त्याला असं समजलं जात नाही. पण मग साहजिक की 4 कोटीचं वर्क कम्प्लिटेशन मागितलं तर तेवढा टर्नओव्हर तो येईल. आणि 9 नंबर मध्ये सांगितलं आहे मागील वर्षात किमान 5 कोटीची उलाढाल असली पाहिजे. खरं जर म्हणलं तर टेंडरच्या पद्धतीने एवढी मोठी उलाढाल टाकता येत नाही, कामाच्या किमतीनुसार उलाढाल टाकली पाहिजे. तर ठीक आहे, आता टेंडर झालं तर हरकत नाही. पुढच्या वेळेस अशा पद्धतीचं काय आलं तर मी तुम्हाला सांगेन काय करायचं. आणि ऑलरेडी या टेंडर्सला प्री बीड मीटिंग होती 12/1 ला. अच्छा. पहिल्या पान बघा तुम्ही, पहिल्या पानाच्या खाली दिलेला आहे. तर या 11:30 वाजताच्या मीटिंग मध्ये तुम्ही हा विषय तिथे मांडायला पाहिजे होता. अच्छा. सर मी त्यावेळेला तुम्हाला कॉल पण केला होता बरं का, तर तुम्ही रिसिव्ह नाही केला कॉल बघा. नाही, सध्या मग मी तेच तर सांगतोय की आपले सेशन चालू होते. अच्छा. तुम्ही जर ते खाली वाचा बघा, तिथे सदर कामाबद्दल प्री बीड मीटिंग 12:01 वाजता तिथे होती, 11:30 वाजता. हो. तर त्या डायरेक्ट मीटिंगला तुम्ही जर गेले असता, तिथं हा प्रश्न विचारला असता तर नक्कीच काहीतरी झालं असतं.
पण आता अच्छा. कसं आहे की मग तिथे हे कोणी सर गेलंच नसेल. एक उदाहरण आपण एक दुसरी बाजू समजून घेऊ. तिथे ऑलरेडी कोणी हां. गेलंच नाही. म्हणजे मग त्या बरं, बरं. अटीबद्दल कोणी नाही बोलतच सर नाही. म्हणजे त्यामधल्या मर्जीतल्या लोकांनी ते टेंडर भरलं असावं असं माझी शंका आहे. करेक्ट, करेक्ट सांगितलं. मी तेच बोलणार होतो आता. ते सर मॅनेज करून घेतले टेंडर. नाही नाही, मॅनेज म्हणजे काय की ऑलरेडी तिथे कोणी त्या टेंडर बद्दल बोललंच नाही. नाही, नाही सर. एक व्यक्ती होती तिथं. बरं का, त्याचं नाव मी नाही घेत. पण त्यांनी टाकलं तर त्या सीओ मॅडम डायरेक्ट म्हणल्या, "तुम्हाला नाही देता येणार, या गाववाल्यालाच टेंडर देणार आहे." असा विषय झाला. नाही हे बघा, कागद जर तुमच्याकडे असतील तर कोणीच तुम्हाला रोखू शकत नाही, पहिली गोष्ट. नाही, काय झालं होतं सर, जे कोण मागची व्यक्ती होती ना, त्यानं घेतलं होतं ते टेंडरमध्ये जरा प्रॉब्लेम केला होता. म्हणजे आपल्या पलूस शहरामधले त्यांनी काही व्यवस्थित काम केलं नाही. त्याच्यामुळे त्यानं त्या मीटिंगमध्येच त्याला सांगितलं, "तुला काही देणार नाही, तू काही काम व्यवस्थित नाही केलं." असं झालेलं. हा होऊ शकतं ना. जर हे बघा, आता एखाद्या व्यक्तीने काम खराब केलं आणि त्यासोबत जर त्यांनी तशा पद्धतीचा पत्रव्यवहार केला तर शासन त्याला रोखू शकतं. कारण पुन्हा तो तसंच काम करेल आणि पुन्हा टेंडर प्रोसेसला अडचण येईल. त्यामुळे ते तसं करतायत. अच्छा. मग आणि सर आता मी सध्या जे नवीन आहेत आहे ना, बरं का. सध्या आता सर मी नवीन आहे. आता घ्यायचं म्हणलं तर काय करायला लागेल? नाही, सध्या तर तुम्ही हे काम सोडून द्या. याच्यामध्ये सध्या पडू नका. कारण या कामाला उलाढाल आणि अनुभवाची गरज आहे. आणि जर अशा पद्धतीचंच काम घ्यायचं असेल तर अगोदर हे काय काम आहे, कसं आहे, याच्या पद्धतीच्या काय नियमावली आहे, याचा थोडासा अगोदर अभ्यास करून घ्यायचा. नाही, तेच करायला लागलोय ना मी. आता अभ्यासच करतोय. 1 वर्ष झालं मी ह्याच्या बाबतीत सगळं घ्यायला लागलोय. तुमच्याकडून थोडंफार मार्गदर्शन घेतलंय YouTubeच्या चॅनलच्या माध्यमातून. आणि आता बऱ्यापैकी जरा बघतोय, माहिती घेतोय त्याची मी. मग आता हे सर 1 वर्षाचं आहे का टेंडर काय? हे टेंडर 1 वर्षाचंच आहे. अच्छा. हां. हे टेंडर कोणाला लागलं वगैरे माहिती आहे? माहिती आहे ना मला. ओके. त्या टेंडरचा आयडिया आहे का तुमच्याकडे? टेंडरचा आयडी मी काय झाले सर, हे टेंडर आमच्या गाववाल्यांनी घेतले, पण ते टेंडर दुसऱ्याच्या आयडीवर घेतलेलं आहे. म्हणजे कसं? आता ज्यांचं रजिस्ट्रेशन असेल ना, त्यांचं काय असेल ते कंपनी, हां, त्यांच्या नावावर हे टेंडर घेतलं गेलं. मग त्यांच्या वैयक्तिक नावावर नाही टेंडर आहे. दुसऱ्याच्या नावावरून हे चालवायला लागलेत लोकं. दुसऱ्याच्या नावावरून चालवताय. हां. ओके. मला तसं करायचं होतं, ओके. पण माझं तुम्ही कॉल ओके. काय म्हणला? त्यांचं काम वगैरे चालू झालं? काय? त्या व्यक्तीचं काम चालू झालं का टेंडरचं? हां, काम चालू झालंय. आता जवळपास 3 महिने झालं. ओके. खूप जुनी गोष्ट आहे मग इतर. हो. तुम्ही सर माझा कॉलच नाही रिसीव्ह केला. त्याच्यामुळे मी म्हणलं सर कामात असतील म्हणलं, असू दे म्हणलं. परत नेक्स्ट टाइम आपण मागच्या याच्यामध्ये सेशन्समध्ये आम्ही बिझी होतो बऱ्यापैकी. हां, माहित झालं मला. तुम्ही बऱ्यापैकी तुमचं बघतोय मी. सर बिझी आहेत म्हणलं खूप, असू दे म्हणलं. आपण निवांत सर लाईव्हला आल्यानंतर आपण बोलूया म्हणलं या गोष्टीवर. चालेल. हे काम कोणाला गेलं सांगू? हां. हे काम गेलं सृष्टी इंटरप्राइजेसला. अच्छा. हां, हां. आणि काम गेलंय ₹1,67,12,535 ला काम गेलंय. अच्छा. आणि या कामाला 4 लोकांनी टेंडर भरली होती. बरोबर आहे. दीपक उत्तरादी याला कागदपत्रामध्ये त्यांनी रिजेक्ट केलं. बरं. हां. हे माहिती या बाबतीमध्ये? नाही सर, काय झालंय माहिती आहे का? ते जे हे ह्यांचेच लोक आहेत बरं का. हां, तर हे सगळं मॅनेजिंग झालंय. आम्हाला कळालंय वरून सर. आमच्या इथं स्थानिक आमदारांना पण विचारलेलं. हे सगळं टेंडर मॅनेज झालंय. ओके. आम्ही सगळी इन्फॉर्मेशन घेतली. तर हे सगळं टेंडर मॅनेज करून घेतलेलं आहे हे टेंडर पूर्णपणे. नाही, हरकत नाही. तुम्हाला WhatsAppला मी काय पाठवलं एकदा बघून घ्या. हे टेंडर तर इकडे इकडल्या व्यक्तीला मिळालेलं आहे. काय म्हणला सर? टेंडर कुणाला मिळालं माहिती आहे आपल्याला आणि कितीमध्ये मिळालं माहिती आहे. मी तुम्हाला सांगितलंय की महाराष्ट्रातलं कुठलंही टेंडर जे आहे ते टेंडर कोणाला लागतं, कसं लागतं, किती पैशामध्ये लागतं ते आपल्याला कळतं. मी तुम्हाला काही WhatsApp केलं, एकदा वाचा. नाही सर, आलेलं नाही मला अजून. हां, आलं. काय आहे ते? बरोबर आहे? हां, बरोबर आहे सर. बरोबर व्यक्तीला लागलं काम? हो. पण एक मिनिट सर, काय झालं माहिती का?
परफेक्ट बरोबर आहे, पण त्या व्यक्तीचं इथं सर नाव नाही दिसत ना. दुसरी कॉपी चेक करा. हॅलो सर. बोला ते आपले रेल्वेचं टेंडर पण आपण चेक करू शकतो का? करू शकतो ना. आता यांच्या टेंडरची आपण पूर्ण हिस्ट्री बघूया ना. आवाज रिपीट होतोय सर. नाही, कोणाचं तरी डबल चालू असेल व्हॉइस तिकडे. अच्छा, चेक करू शकतो आपण. हा, आता यांनी बोलता बोलता तर मी सर्व त्यांची हिस्ट्री काढून टाकली. करता येतं आपल्याला ते. तर आपल्याला चेक करा ना, बघा ना प्लीज. तुम्हाला तर मुद्दाम सांगणार नाही. का विचारा? का हो सर? का? तेच महत्वाचं आहे. का तुम्ही आपलं स्टेशन जॉईन केलेलं आहे? हो. मग तुम्हाला ही गोष्ट का नाही जमत? हा, नाही, मी त्या गोष्टीकडे फारसं हे नाही की, म्हणजे पहिल्यांदा टेंडर भरलेलं ना सर. ते ज्यावेळेला हाताळल्या जाईल ती वस्तू त्यावेळेला ते होईल ना. हरकत नाही, यावेळेस मी तुम्हाला रेट देतो. पुढच्या वेळेस फक्त तुम्ही तुमचे रेट शोधायचे. ठीक आहे? ओके सर. तर चालेल, हॅलो. आपण आता थांबू. हा, बोला. सर, आपलं जेमचं रजिस्ट्रेशन झालंय, फक्त कॅटलॉग वगैरे त्यात ऍड करायचे राहिले आणि ते मी रेट टाकले ते बघितले का तुम्ही व्हॉट्सअप? हो, मी बघितलं. रोहिणी मॅडम ऑनलाईन आहे का? येस सर. यांचा नंबर घ्या, यांचं काम करून टाका. ओके. हॅलो. बोला. सर, मग जीएसटी होत. हॅलो. विचारा. म्हणलं सर, मी महा टेंडरला एक रजिस्ट्रेशन केलेलं आहे सर. बर. सर, तिथं मला टेंडर कसे पाहायचे आणि कसे भरायचे हे माहिती नाही आहे सर. थोडस ट्रेंड करतो. याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, मला व्हॉट्सअप करा, मी व्हिडिओ पाठवतो. ठीक आहे? ओके सर, मी ते सगळं चेक केलं. टाकली होती. हॅलो. हा, बोला. मी सर ते सगळं चेक केलं, पण काय विषय आहे सर, हे जे व्यक्तीला जे मिळाले की नाही, पण तो ऑलरेडी तो कामच करत नाही, दुसराच व्यक्ती काम करतो. म्हणजे तो दुसरा ओनर आहे. गव्हर्नमेंटला काम होण्याशी मतलब आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे. तोच माणूस काम केलं पाहिजे असं काय आहे का त्याच्यावर लिहिलेलं? नाहीच की. त्यांना मग काम होण्याशी दुसऱ्याच्या मतलब आहे नावावर की गावातलं तुमचा कचरा उचलायला पाहिजे. पण कचरा त्याच माणसांनी उचलला पाहिजे असं काही नसतं. तर ते काम नाही, मी काय म्हणतो, म्हणजे दुसऱ्याच्या व्यक्तीच्या लायसनवर ह्या व्यक्तीने घेतलंय असं झालंय त्याच्या. तसंच असतं ना, टेंडरची कामं तशी चालतात. प्रत्येक व्यक्ती स्वतः थोडी काम करतो. मला एक सांगा, उद्या तुम्ही आता लेबरचं काम घेतलं तर आपण स्वतः कामाला जाणार का? नाही जाणार. साहजिक 10 लोकांना लावू किंवा आपण म्हणू चला तुम्ही काम बघून घ्या, मला माझे पैसे द्या. तर हे व्यवहार अशा पद्धतीने चालतो टेंडरचा. अच्छा, हा, म्हणजे थोडक्यात टक्के त्यांचं काय असेल ती पर्सेंटेज जी ठरलं ते द्यावं लागतं. ठरलेलं आहे. आणि शासनाला काम होण्याशी मतलब आहे. कोण काम करतोय याच्या शासन कधी पडत नाही. फक्त ज्या माणसाने काम घेतलं त्यांनी ते काम इमानतदारीने कंप्लीट करावं असं शासनाचं धोरण आहे. अच्छा, मग ते तिथं कामाचा अनुभव नसला तरी चालतोय मग? नाही, अनुभव तर लागेल ना, पण त्या समोरच्या व्यक्तीला असेल तर नसेल तरी चालेल ना. अच्छा, ठीक आहे. ओके. मग आता सर काय झालंय, आम्ही सगळे आता नियोजन केलंय पूर्णपणे. आमच्या बंधुराज आहे वगैरे, आम्ही नियोजन केलंय. मग तुमचं ते कॉन्टॅक्ट करणार होते बरं का, तोपर्यंत टेंडर क्लोज झालं होतं. मग आता पुढच्या वर्षी जे काय येणार आहे टेंडर, ते आम्ही तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घेणार आहे. तर आम्हाला सर नक्कीच हेल्प करा. चालेल ना. तोपर्यंत आपण काय पेपर्स आहेत ते बनवून घेऊ. आणि 17-18 ला आपला प्रोग्राम आहे सांगलीमध्ये. तुम्ही यायचा आहे का? 17-18 ला का? 17-18 ला मी आहे सांगलीमध्ये. ठीक आहे. मी सर नक्की भेटेन तुम्हाला. हो, चालेल. हॅलो सर, तुम्हाला जे पाठवले ते विदाउट जीएसटी होते, त्याला जीएसटी लागेल का आपल्याला? जीएसटीचे घेऊ नका सध्या, विदाउट जीएसटी घ्या, त्या पद्धतीने करा. बरं, ते रेट वगैरे बघितले का? ते वाचले. रेट ओके. ठीक. हॅलो सर. बोला. सर, हे नवीन ई निविदासाठी नवीन प्रस्ताव कधी येईल सर? नवीन टेंडर भरण्यासाठी आता 15 दिवसाच्या नंतर.
बर बर ठीक आहे सर. सर हे बँकेमध्ये करंट अकाउंट हे कोणत्या बँकेत असणं बंधनकारक आहे? मी जेव्हा टेंडर विषयी इन्फॉर्मेशन घेतो ना पाहते महा टेंडर वेबसाईटवर, तर ते बऱ्याच याच्यामध्ये ते एसबीआय बँक असा उल्लेख करतात पहा. कुठल्याही बँकेत असू द्या, काही प्रॉब्लेम नाही, फक्त अकाउंट पाहिजे आपल्याला. ठीक आहे चालतंय सर. मग सर आणखी 15 दिवसांनी मला मार्गदर्शन करून पहिलं टेंडर घेण्यास मदत करा सर. हो नक्की नक्की, तुम्हाला मिळणारच आहे, कारण तुम्ही खूप मागे लागले टेंडरच्या, तसं काही अडचण नाही. मी संध्याकाळपर्यंत सर तुम्हाला जेवढे डॉक्युमेंट्स आहे ते सर्व पाठपुरावा करून सेंड करून देतो. ठीक आहे चालतंय. धन्यवाद सर. हो चालेल चालेल हो. चालेल. मग आपण असंच मार्गदर्शन करा. पुढचा आपला जो पण विषय असेल मग आपण चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कळू. चालतंय सर. हो हो. सर फक्त संभाजीनगरला लवकर तुमचा कार्यक्रम प्रोग्राम अरेंज करा सर. मला उत्सुकता लागली सर तुम्हाला भेटण्याची. तुम्हाला हा उद्या परवापर्यंत आपल्याला पत्रिका नवीन आपल्याला लिफलेट मिळेल, ते मी तुम्हाला पाठवेल. ठीक आहे.